उपस्थित सर्व मंडळीला नमस्कार. त्यामध्ये आमचं स्वागत केलंय कुलकर्णी मॅडमने, तर पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर चव्हाण मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, पांडुरंगकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, तर इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुरू करणार आहोत एक वेगळ्या तऱ्हेचं शास्त्र, अगस्त्य ऋषींचं. तर त्यामध्ये नाडी कुंडलीचा जो विचार आपण करणार आहोत, तर त्या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे, तर आजपासून आपण गेल्या वेळेला जे व्याख्यान घेतलं होतं ते ग्रामरवरती अवलंबून होतं, की त्याच्यामध्ये कशा तऱ्हेचा उपयोग करावा आणि नियम कसे आहेत. आता आपण प्रत्यक्ष ग्रामर सगळ्यांना कळलं असेल मला असं वाटतं. हा, कळलं का सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? हो सर, कळलंय. हो सर. हो सर, कळलं. व्हेरी गुड. बरं, कोण बाहेर गेलं तर चव्हाण मॅडमला फोन करा, त्या तुम्हाला त्या ऍडमिन आहेत. फक्त बाहेर गेलेला आतमध्ये घ्या, बाकीच्याला घेऊ नका. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जे ग्रामर होतं मी जर आपलं, बाहेर जाऊन परत येते, मला नेटवर्क इश्यू येतोय, मी परत येते. बाहेर जाऊन परत जे दिसलं नाही तर मी घेणार नाही. पहिलं सांगतो. तर आपल्याला गेल्या वेळेला ग्रामर जे व्याकरण होतं त्या व्याकरणामध्ये आपण सांगितलं होतं की जास्तीत जास्त राशी ज्याने पादक्रांत केलेली आहे, भोगलेली आहे, तर त्या ग्रहाचं पहिलं तिथे अधिकार असतो. मग तो कुठलाही ग्रह असेल तर त्याचे अधिकार त्या ठिकाणी लागू होतात, त्याचे नियम आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर शुभ ग्रह, अशुभ ग्रह या दोघांचेही नियम आहेत. त्यामध्ये तुम्हाला वक्री ग्रहाचे नियम सांगून ठेवतो. एखादा ग्रह जर ऍडव्हान्स मध्ये असेल, म्हणजे पुढे असेल, कदाचित तो 26-27 डिग्रीला पण असू शकतो, आणि तो वक्री असेल, तर अशा वेळेला सुद्धा तो जर मागे येण्याचं त्याचं जे चिन्ह असतं, तर त्यावरून तो मागे येत आहे याचा अर्थ असा होतो. त्या तत्वाच्या अनुसरून आपलं हे जे शास्त्र आहे हे तत्वाला धरून आहे. तर त्याला अनुसरून आपण जेव्हा पाहतो तर त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये जर जातकाला काही गोष्टींचा, ज्याला आपण म्हणतो, फलादेश मिळत नसेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला तो फलादेश कर्तव्य, जेव्हा ग्रह वक्री असेल, बघा परत वाक्य लक्षात घ्या, कधी कधी एखादा ग्रह 26-27 अंशाला सुद्धा वक्री असू शकतो. जसं की गुरु हा ग्रह 27-27.5 अंशानंतर मागे येतो आणि तो त्या ठिकाणी पुन्हा फॉरवर्ड होतो. आता जर तो मार्गी गतीमध्ये असेल तर त्यावेळेचे नियम वेगळे आहेत, आणि जर समजा वक्री ग्रह असेल तर त्यावेळेचे पत्रिकेतले नियम वेगळे आहेत. त्यामध्ये जे दोन ग्रह आहेत जे मंद गतीचे म्हणून विचार केले जातात, तर मंद गतीचे ग्रह दोन म्हणजे शनी आणि गुरु, यांना दीर्घकाळ लागतो एखादी राशी ओलांडायला, म्हणजे कम्प्लीट पूर्ण करण्यासाठी. तर त्यावेळेला ते दीर्घकाळासाठी वक्री असतात, नंतर ते पुन्हा मार्गी होतात. तर ज्या वेळेला जातकाचा जन्म होतो त्यावेळेला वक्री आणि मार्गी ग्रहाचं जे फलादेश आहे तर ते कसं करावं. कदाचित जर बुध वक्री असेल आणि तो जर एखाद्या ग्रहाच्या पुढे असेल तर तो मागे येणारा ग्रह असतो, हे लक्षात ठेवावं. कधी कधी एखादा ग्रह शुक्र हा पुढे असेल आणि मंगळ मागे असेल, आणि शुक्र वक्री असेल, तर शुक्राचा फलादेश वक्री म्हणून कसा करावा, त्याच्या मागे असणारा ग्रह जो आहे त्या ग्रहाचं जे फलित आहे ते फलित आपल्याला कसं विचार करायचा आहे, फलित सांगते वेळी. हा एक नियम आहे. यदा कदाचित क्वचित, कदाचित क्वचित, मंगळ हा ग्रह आता मिथुन राशीमध्ये सध्या आहे, आणि जेव्हा आपण गोचर शिकणार आहोत तर त्यावेळेला त्या गोचरीचा फलादेश आपल्याकडे जेव्हा कुंडली मंगळ वक्री असण्याची येईल तर त्यावेळेला सूर्याची स्थिती कशी असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी महत्व आहे. यदा कदाचित जर एकाच तत्वामध्ये, म्हणजे ज्या 3-7-11, 2-6-10, 1-5-9, 4-8-12 ह्या ज्या तत्वाच्या राशी आहेत त्याच्यामध्ये यदा कदाचित ग्रह वक्री असेल, आता तो ग्रह कोणता असेल, तर तो मंदगतीचा ग्रह आहे का,
का जलद गतीचा ग्रह आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचा फलादेश जो आहे तो फलादेश पूर्णपणे त्या जातकाला सांगायचा आहे. तर तो कसा सांगावा, तर त्याचं भाग असा आहे की जेव्हा एखादा ग्रह रेट्रोगेट होतो म्हणजे मागे येतो आणि त्याच्या समजा तो पापग्रह आहे, शनी आहे असं आपण समजूया, आणि त्याच्या मागे त्या तत्वामध्ये जर एखादा ग्रह शुक्रासारखा असेल तर तो जो पुढे जाणारा ग्रह हा पुढे गेलेला ग्रह हा वक्री आहे. आणि त्या दरम्यान शुक्राने प्रवेश करून 10-12 दिवस झालेले आहेत. तर त्या तिथे येताना त्याचा फलादेश जो आहे तो त्याला कमी जाणवतो. का कमी जाणवतो? कारण का की त्या ठिकाणी समोरून येणारा ग्रह ते जरी एकाच तत्वामध्ये असले तरी सुद्धा येणारा ग्रह, त्याला मिळणारा ग्रह, तो जो मार्गस्थ असणारा ग्रह हा त्याच्या पुढे जाण्यासाठी वक्री ग्रहाचा सामना करून त्याला पुढे जावं लागतं. पण हे कधी आहे की ज्या वेळेला एखाद्या गोचरीचा फलादेश देतेवेळी तो ग्रह कधी त्या ग्रहाला ओलांडून पुढे जाणार आहे, त्याला गोचरीचा फलादेश तुम्हाला करायचा असतो. पण जन्मताच ग्रह जेव्हा वक्री असेल आणि त्याच्या सोबत एखादा शुभग्रह असेल, आता कधी कधी असं असतं की काही पत्रिकेमध्ये कदाचित बुध शुक्र हे एका राशीमध्ये असू शकतात, असत नाही असा काही भाग होत नाही. त्याच वेळेला जर समजा आपण याच्यामध्ये राहू पकडत नाही, त्यात मध्ये याच्यात एखादा ग्रह समजा शनी सारखा ग्रह हा वक्री असेल, यदा कदाचित एखादा गुरु सारखा ग्रह मंदगतीचा वक्री असेल, जसं आता गुरु वक्री होता त्यावेळेला शुक्र आणि त्याची एका तत्वामध्ये भेट झाली होती का, तरी सुद्धा त्याच्या मागे असणारे ग्रह हे काही त्या वक्री झाल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये तिथे अडथळे निर्माण होतात. असा हा वक्री ग्रहाचा नाडीशास्त्रामध्ये विचार केलेला आहे. आपण इत्यादी शास्त्र शिकतो त्यावेळेला वक्री ग्रहाचे नियम वेगळे आहेत, पण ते जेव्हा एका तत्वाशी भ्रमण करत असतात त्या ठिकाणी यदा कदाचित एका तत्वामध्ये मूळ याच्यामध्ये जर युती असेल, उदाहरणार्थ की आता कुंभ राशीमध्ये शनी महाराज भ्रमण करीत होते, त्यावेळेला ते बऱ्याच वेळेला वक्री झाले, दीर्घकाळ वक्री होते, आणि तिथूनच एखादा ग्रह त्या तत्वामधून भ्रमण करीत असता वक्री ग्रहाला सामना करायचा असेल, वक्री ग्रहाशी सामना करायचा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला फलादेश देतेवेळी विचार करून नाडी कुंडलीमध्ये फलादेश करण्यासाठी तुम्हाला सुचलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही केलेला फलादेश हा यदा कदाचित चुकू शकतो. आता हा नियम कळला का तुम्हाला, सांगा, बोला. नियम कळणं गरजेचं आहे. नियम कळला? होय सर. दुसरं कोणाला कळलं का नाही कळलंय? सर मी विचारू? हा विचारा. सर आता आपण जन्मस्थ वक्री, जन्म होताना असलेला वक्री ग्रह आणि एरवी गोचरीचा वक्री ग्रह या दोघांची पण आपण चर्चा केली. पण याच्यामध्ये समजा शनी वक्री आहे किंवा गुरु वक्री आहे आणि जस्ट शुक्र किंवा बुध तिथे त्यांनी एंट्री केली आहे, तर आता हे मी जन्मस्थच विचारते सर, की जन्मस्थ असं दिसतंय की शनी वक्री दिसतोय आणि त्याच पाकिटमध्ये पॉकेटमध्ये शुक्राने एंट्री केलेली आहे, तर ती एंट्री तो शुक्र काही कारण आता शनी मंद गतीचा आहे, मग शुक्र ती ओलांडून जेव्हा पुढे जाईल त्यानंतर त्याचा हा शुक्राचा जो वाईट फल देण्याचा कालखंड असेल तो आयुष्यभर धरायचा का? आता वाईट फळ नाही आहे, बघा लक्षात घ्या. फळ कसं आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हा जसं 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज हे मीन राशीमध्ये प्रवेश करतील. हो. आता तिथे राहू सुद्धा आहे म्हणून त्याचा विचार करायचा नाही. हा पण त्याच ह्याच्यामध्ये शुक्र हा ग्रह मीन राशीमध्ये उच्च होतो की नाही? होईल.
आता तेव्हा जर समजा इन बिटवीन हा. विदिन 2 इयर, कारण शनी महाराजांचं वास्तव्य हे 2.5 वर्ष त्या मीन राशीमध्ये राहणार आहे. हो 2 वर्ष 4 महिने साधारणतः. त्यावेळेला शुक्र यदाकदाचित 2 वेळा तिथून भ्रमण करेल आणि नेमका त्याच वेळेला शुक्र वक्री ग्रहाला सामोरा जाईल. वाक्य लक्षात घ्या, हो वक्री ग्रहाला सामोरा जाईल. हम्म. तर त्यावेळेला समोरून येणारा ग्रह म्हणजे त्याच्या पुढे असणारा ग्रह हा रेट्रोगेट आहे. आता ज्या वेळेला नाडीचा फलादेश करते वेळी मग तो कुठल्याही तत्वात, जसं आता मीन राशीमध्ये शनी महाराज प्रवेश करणार हे नक्की होय. बरोबर आहे. हो त्यावेळेला त्या ठिकाणी शनी महाराज साधारणतः आपण बघितलं तर त्या ठिकाणी पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदामध्ये ते वक्री होणार म्हणजे होणार ठरलेलं आहे. कळलं का? आता उत्तरा भाद्रपदामध्ये वक्री झाल्यानंतर मीन राशी, वृश्चिक राशी आणि कर्क राशी ह्याच्यामध्ये शुक्र कधी ना कधीतरी भ्रमण करणार आहे, बुध कधी ना कधीतरी भ्रमण करणार आहे. त्यावेळेला ते एंटर होतील. त्याच दरम्यान एखाद्या जातकाचा जन्म झाला, हा. बघा हा वाक्य परत, हो शनी महाराज हे पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये वक्री होणार निश्चित आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मीन राशीत, वृश्चिक राशीत आणि कर्क राशीत जर एखादा ग्रह वक्री ग्रहाच्या सोबत भ्रमण करणार असेल, हा. प्रवेश करणार असेल त्या राशीमध्ये, आणि समोरचा बैठकीत असणारा ग्रह हा वक्री आहे हम्म. आणि शनीसारखा पापग्रह जेव्हा वक्री असेल तर नाडीच्या संकेतामध्ये असं सांगितलेलं आहे की जर मंदगतीचा ग्रह आणि तो पापग्रह हा जर वक्री असेल आणि इथून भ्रमण करणारा ग्रह हा शुभग्रह असेल किंवा पापग्रह असेल, त्यावेळेला त्या कुठल्याही ग्रहाला जसा हवा तसा त्या राशीचा फलादेश आपल्याला आढळणार नाही. म्हणजेच काय की जर समजा यदा कदाचित एखाद्या वेळेला शनीसारखा ग्रह हा मेष राशीमध्ये पण जाणार आहे पुढे, त्यावेळेला तो अश्विनी नक्षत्राच्या 3ऱ्या चरणापासून वक्री होणार आहे आणि तिथून तेव्हा कुठला तरी ग्रह प्रवेश करणार आहे आणि शनी रेट्रोगेट होणार आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ग्रहाचं जो एंटर झालेला ग्रह, शनीच्या नंतरचा ग्रह, याला जे अपेक्षेचा जे फलादेश असतात तर ते प्राप्त होणार नाही. जसं की मीन राशीमध्ये शनी महाराज असताना यदा कदाचित गुरु हा सिंह राशीमध्ये एंटर होईल कदाचित, आणि त्यावेळेला जर समजा शनी महाराज मार्गी असतील तर त्या गुरुला काहीही फरक पडणार नाही. दोन्ही ग्रह मंदगतीचे आहेत. बरोबर आहे. हम्म. हो कळलं? मग काही फरक पडणार नाही. आता नियम हा फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर नियम चुकलात तर सगळं चुकेल. त्यानंतर गोचरीच्या फलादेशामध्ये सुद्धा मग कुठलाही ग्रह वक्री, आता मी तुम्हाला ग्रहाचं पॅटर्न जे आहे ना ते तुम्हाला सांगतो. पॅटर्न काय आहे की तुम्ही एक तर रोज पंचांग पाहण्याची सवय ठेवावी, फक्त 5 मिनिटं 10 मिनिटं. आता एक मी व्हिडिओ ऐकला, मला थोडस वाईट वाटलं. वाईट काय वाटलं की पूर्ण ज्योतिष माहिती नसताना एक व्यक्ती, मी नाव सांगत नाही, एक व्यक्ती, कुलकर्णी मॅडम माझं बोलणं झालं त्यावरती, एक व्यक्ती असं सांगते की सूर्य आता मकर राशीमध्ये आहे आणि मंगळ मिथुन राशीमध्ये आहे, तो आता अस्त आहे. तुम्हाला पटतंय? वक्री आहे ना. नाही ना म्हणून अस्त झालं. नाही. बोला, कसं असतं पटतंय? होईल? हा, नाही हो असतं होणार ना, कारण तो त्याच्या सोबत नाहीये, तो समसप्तमात बसलाय. कसा समसप्तक जाईल? षडाष्टक होईल.
षडाष्टक होईल. हा षडाष्टकातच आहे. हा षडाष्टकात आहे, त्यामुळे असतं नाही होऊ शकत. मग तो अस्त कसा होणार? अस्त कसा शक्यच होणार? नाही, अस्त होणं शक्यच नाही. कारण तो त्याच्या नाही, म्हणजे ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला आता सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात आली की नाही मला सांगा. बरोबर आहे? हो सर, बरोबर आहे. हो. हो सर, आलं लक्षात. आणि जर समजा त्या ठिकाणी मी तुम्हाला असं शिकवलं असतं की पहा आता मंगळ मिथुन राशीमध्ये आहे आणि तो आता अस्त आहे, आणि जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही काय म्हणणार, तो अस्तच आहे, नाही का? हो ना सर. मग म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे की कुठला ग्रह अस्त आहे, कुठला ग्रह वक्री आहे. आता मंगळ वक्री आहे हे निश्चित आहे, त्यात काही वाद नाहीये, बरोबर आहे की नाही? हो आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मंगळाचं वक्रीपण कसं व्यवस्थित पाहायचं. आपल्याला माहिती आहे की कर्क राशीमध्ये मंगळ होता, हो सर. त्याच्यानंतर तो मिथुन राशीमध्ये परिवर्तन झाला. हो मिथुन राशीमध्ये कमी अंशावरती तो वक्री आहे, हो बरोबर आहे की? म्हणजे हो त्यांनी जस्ट आता कमी अंशावरती, म्हणजे लक्षात घ्या, परत सांगतो की आता समजा 27 अंशावरती तो तिथे वक्री झाला आहे, 27 अंश, आणि वृषभेमधून एखादा ग्रह आगमन करणार आहे आणि तो शुभ ग्रह आहे हा मूळ कुंडलीमध्ये. हा तर इथे मंगळ वक्री याचं इंडिकेशन आलं की नाही आपल्याला? हो आलं. आलं. मी कमी हो अंशाचं एवढ्यासाठी म्हटलं की त्याने जेव्हा वक्री भ्रमण सुरू केलं मिथुन राशीमध्ये, त्यावेळेला 29, 28, 27, 26 अशी डिग्री असेल की नाही? हो हो पण तो मागे येतोय हे निश्चित आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. हा, बरोबर आहे. मग आता जर मागे येतोय हे बरोबर आहे, आणि तिकडून जर एखादा ग्रह चाललेला आहे तुळ राशीतून, कुंभ राशीतून आणि मिथुन राशीतून, आता तुम्ही जर पाहिलं, त्या दिवशी आपण चर्चा केली होती परवाच्या दिवशी, जेव्हा गेल्या सोमवारी क्लास झाला होता त्यावेळेला, की त्यावेळेला आपण सांगितलं होतं की आता शनी मंगळाच्या याच्यातून ओव्हरलॅपिंग होणार आहे. नक्की 16 तारखेला सांगितलं हो ना? सर. हो हो सर, सांगितलं होतं. आठवतं ना तुम्हाला? हो सर. हो हो मग त्यावेळेला सुद्धा तुम्हाला नाडीचा फलादेश हा करता आला पाहिजे. जर तो करता आला नाही तर तुमचं गणित चुकणार की नाही? हो चुकणारच नाही. आता याच्यात काय मोठं गणित आहे? शून्य गणित आहे. याच्यात गणित शून्य आहे, गणित काहीही नाही. याच्यात गणित फक्त एवढंच आहे की तुम्ही रोजचं पंचांग पाहण्याची सवय ठेवली, त्यावेळेला नियम नियम शनी महाराज आता कुंभ राशीत आहेत हे आपल्याला माहिती आहे, ते मार्गी आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. नक्की हो सर. हो त्या सिमिलर राशीमध्ये, त्या तत्वामध्ये, सिमिलर राशी म्हणजे सिमिलर तत्वामध्ये मंगळ हा रेट्रोगेट आहे. हो मंगळ वक्री आहे आत. दोन पापग्रह त्या तत्वामध्ये आहेत, म्हणजे वायू तत्वामध्ये. बरोबर आहे? हो सर. बरोबर. मग त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये फलादेश कसा मिळेल? चांगला मिळेल का? मग कधी कधी निश्चितच कमी मिळेल. म्हणजे निश्चित, म्हणजे कधी कधी निश्चितच. कसं असतं हो मॅडम, कमी मिळेल. Yes. म्हणजे तिथे तफावत असणार, आपण काय म्हणू, तफावत असेल. हो हो आता नक्कीच. थोडंसं उदाहरण, कारण का मी आता हे काय माहितीये का, हे नाडी अतिशय महत्वाची आहे. तर त्या ठिकाणी हा जो नियम आहे हा तुम्हाला पालन केला पाहिजे. गेल्याला पोद्दार मॅडम म्हणाल्या होत्या की भृगुनंदीचा नाडी तुम्ही शिकवली ती सेम आहे का, असं आहे का? तर त्यावेळेला मॅडम मी तुम्हाला हे नियम सांगितले नव्हते. हो ना मॅडम, पोद्दार मॅडम? हो सर, हा, हे नियम बरोबर आहे सर. सांगितले होते. हा, नव्हते सांगितले सर, हे वेगळे. मी 10 वर्षापूर्वी पण जर काही ज्योतिष शिकवलं असेल ना, ते माझ्या पूर्ण लक्षात असतं.
हो. नाही, फक्त तो तत्वांचा पाठ तेवढा सेम वाटला मला, बाकी काही नाही. बरोबर आहे हो. सर. पण तरी सुद्धा मी ही ही जी भाषा आहे ही केली नव्हती. केली होती का? हो सर, बरोबर सर, आठवते मला सर. 2021 मध्ये झाला होता सर आपला तो क्लास. मग आता अशा वेळेला एक मिनिट, सॉरी. अशा वेळेला जेव्हा तुम्ही फलादेश कराल तर तो फलादेश करते वेळी तुम्हाला हे पूर्णपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नाही? हो सर, नक्कीच. आता त्यामध्ये आपण हो जर सर. विचार केला की जर एखादा ग्रह इथून येतोय आणि एक ग्रह इथून जातोय आणि तो निश्चितच बलाढ्य ग्रह आहे, तुम्हाला कधी कधी वाटत नाही का की आपल्यापेक्षा ज्युनियर असणारा व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये तो कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरतो की नाही? हो ना. हो. हो ना. नाही का? हो. मग त्यावेळेला आपल्याला सुचत नाही की वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ. कळलं? बर. आता तो भाग राहिला, तुम्हाला सगळ्यांना कळलं. आता त्यामध्ये तुम्हाला ग्रह शोधण्यासाठी सोपं साधन म्हणजे तुम्ही पंचांग बाळगणे. ते कॉम्प्युटरवरती प्रयत्न करू नका. पंचांग असं पंचांग आहे, आणि परत मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्र पंचांग विकत घ्या. आग्रह करेन, माझं काही कमिशन एजंट बिजंट नाहीये मी. पण एखादी व्यक्ती ज्या वेळेला जसं चितळींची मिठाई सारखं एक मिठाई असते तशा तऱ्हेचं महाराष्ट्र पंचांग आहे. त्यात सुलभ आहे, कम्प्लिटली कटकटीचं नाही, किचकट नाही. तर तिथे तुम्हाला परफेक्ट कुठलंही गणित न करता ग्रहांची पोझिशन द्विकलाच्या अनुसार पण सापडेल. त्यामध्ये द्विकला पण आपल्याला गरजेचं आहे. कळलं? 100 रुपयाचं पंचांग आहे, घरपोच, आणि अतिशय चांगल्या व्यक्तीकडून घ्या. समुद्रे साहेब म्हणून आहेत, अतिशय विद्वान आहेत, चांगले आहेत, त्यांच्याकडून घ्या. तर मग तुम्हाला हा भाग कळला की पंचांग तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. मग त्याला तुम्ही कॉम्प्युटर शोधत बसाल तर त्याचा फायदा होणार नाही. बरं, आता त्याच्यातलं अंतर किती आहे? कधी कधी काही वेळेला त्याचं जे अंतर आहे, उदाहरणार्थ जसं की समजा आता राष्ट्रांतर होणार आहे कर्केमध्ये पुन्हा, तर तिथे पुनर्वसू नक्षत्र आहे. तसंच वायुतत्वामध्ये विशाख आहे आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र. म्हणजे त्या ठिकाणी तिथे शनी महाराज ज्यांचं जे भ्रमण आहे त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे तिथून मंगळ हा हेड ऑन आहे. हेड ऑन म्हणजे कळलं ना तुम्हाला? नाही सर, सांगा ना. हेड ऑन म्हणजे नाही सर. एक व्यक्ती आपल्याला समोरून मारण्यासाठी येत आहे आणि तो अच्छा. कदाचित आपल्यावरती हल्ला करणार आहे. डोई जड होणार आहे असं म्हणू शकतो का सर? नाही, दोन्ही जण हल्ला करणार आहे. अच्छा. तर हल्ला करणारा मनुष्य हा प्रतिस्पर्धी आहे नक्की. तो मागून हल्ला करणारा नसून तो पुढून हल्ला करणारा आहे. त्याला हेड ऑन ऍक्सिडेंट म्हणतात. म्हणजे समोरासमोर जेव्हा अपघात होतो त्याला हेड ऑन ऍक्सिडेंट म्हणतात. म्हणजेच काय की त्या ठिकाणी हा मंगळ हा शनी एकमेकाला निश्चित भिडणार आहे. आता अशा वेळेला आणखी दुसरा पार्ट काय आहे की ज्या वेळेला शनी महाराज चाललेले आहेत एकांतामध्ये, शनी हा ग्रह एकांतामध्ये वास्तव्य करण्यामध्ये अतिशय आनंदी आहे. त्याला जवळ ग्रह नको, त्याला एकाकी असेल तेवढा तो अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद कुंडलीमध्ये मिळतो. हा नियम आहे, हर्षल नेपच्यून सोडून हा नियम आहे. मग आता अशा वेळेला जेव्हा तुम्हाला एकांतामध्ये जर ग्रह फलादेश देत नसेल आणि त्यामध्ये समोरून एखादा हल्लेखोर व्यक्ती आला आणि तो त्या पर्टिक्युलर राशीला डॅमेज करणारा असेल. आता मी मूळ तत्वावरती येतो. मूळ तत्व कसं आहे की याच्यामध्ये मेष रास, सिंहरास आणि धनुरास ह्या पुरुष राशी आहेत, आणि त्या राशी नाडीशास्त्रामध्ये आपल्या मंगळ हा
पतीचा कारक म्हणून सांगितलेला आहे. कळलं? शुक्र 3, 7, 11 ह्या ठिकाणी पत्नीकारक म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याला माध्यम पकडलं ते कालपुरुषाची कुंडली, कालपुरुषाला सप्तम स्थान शुक्र, कालपुरुषाला प्रथम स्थान मंगळ, आणि असाच मंगळ आता वायू तत्वामध्ये भ्रमण करीत आहे आणि तो युद्ध करायला बाहेर पडलेला आहे. आणि त्याचं युद्ध कोणाबरोबर होणार आहे? तर शनी बरोबर. तर त्याचा टिकाव लागेल का? नाही सर. नाही लागणार ना. नाही लागणार. म्हणजे तिथे त्या पर्टिक्युलर कॅव्हिटीमध्ये, त्या पर्टिक्युलर झोनमध्ये तिथे एखाद्या जातकाला जोपर्यंत हा मार्ग पूर्णपणे मोकळा मिळणार नाही, म्हणजे क्लिअर, ज्याला आपण म्हणतो क्लिअर, तोपर्यंत त्या जातकाच्या जीवनामध्ये क्लिअरन्स मिळेल का? प्रत्येक गोष्टीला ना सरकारी भाषेत म्हणा किंवा अन्य ठिकाणी क्लिअरन्स मिळणं. एखादी सूचना, बाबा तुम्ही आता ट्रॅफिक जाम झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांचं आगमन आहे, त्यांचा काफिला चाललेला आहे, तर क्लिअरन्स असतो का त्यावेळेला? नसतो. सगळं ट्रॅफिक जाम केलं जातं ना, नाही का? हो. याचा अर्थ काय की ट्रॅफिक जाम मध्ये एखादी व्यक्ती अडकलेली आहे, नाही का? हो. हो सर. भूमिका लक्षात घ्या. मी म्हणून घाई करत नाही, तुम्हाला काहीही मिळवायला सांगत नाही का काही काढायला सांगत नाही. तुम्हाला फक्त सांगतो की पंचांगाचे नियम जे आहेत ते पर्टिक्युलर रीतसर वाचायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षीचं पंचांग अतिशय सुंदर महाराष्ट्र पंचांग मागवा. त्याच्यामध्ये पूर्णपणे हायलाईट दिलेले आहे की ग्रह कधी वक्री होतो, त्याची गती कशी बदलते, आणि मी तुम्हाला नियम पण सांगितलेले आहेत. सूर्याच्या अनुषंगाने सूर्य हा कसा आहे, मध्यभागी आहे, ते ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटमध्ये त्या सूर्याच्या गतीवरती सूर्याची गती 59 कला 59 कला ही परमनंट सांगितलेली आहे, म्हणजे साधारणतः 1 अंश. आता त्याच्यावरून कदाचित तो 58 कलेपर्यंत पण जाऊ शकतो. त्यावेळेला इत्यादी ग्रह जे भ्रमण करीत असतात त्यांच्यामध्ये गतीमध्ये बदल होऊ शकतो. आता तो कला विकलेमध्ये बदल असेल, तो तुम्हाला पंचांगाशिवाय कळणार नाही. कळलं? जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर उघडतो आणि त्याच्यामध्ये जी गती दिलेली असते, तर ती गती म्हणजे काय की त्या दिवशी एखादा चंद्र, आज चंद्र मला वाटतं मिथुन राशीमध्ये आहे का? आता त्रयोदशी ना कुठला आहे? आज तिथी कुठली आहे? करकेत आहे सर चंद्र. आता कर्केत आला असेल आता. आता हो, आता आता दुपारनंतर करकेमध्ये गेला सर. आधी मिथुनीत आता होता. हो. आता करकेमध्ये आहे. सकाळी Yes. मिथुनीत होता. मग आता त्यावेळेला तिथे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा ह्या अशा अशा गोष्टी आहेत. मग त्या कशा कळणार तुम्हाला? बरं, चंद्राच्या गतीमध्ये हा नेहमी फरक आढळतो तुम्हाला. का आढळतो? आता जसं आपण बघितलं तर त्या ठिकाणी मकर वृत्तांतामधून रवीने प्रवास सुरू केलेला आहे आणि तो उत्तर ह्या प्रभागामध्ये मार्गस्थ झालेला आहे, म्हणजे उत्तरायण ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर हा जो मंगळ आहे हा उत्तरेला आहे आणि त्याची क्रांती ही वक्री आहे त्या ठिकाणी. कळलं? मग तिथे फलादेश देते वेळी तुम्हाला 3, 7, 11 ह्या जिथे राशी आल्या असते तर ह्या राशी कशा आहेत? तर त्या ठिकाणी पराक्रम करणे, वैवाहिक जीवन आणि लाभ मिळवणे. कळलं? ह्या 3, 7, 11चा फलादेश आहे. आणि इत्यादी ज्या राशी 12 आहेत, 12-36 उदाहरणं जेवढी लागतील तेवढी त्याच्यामधून आपल्याला यश अपयश हे पाहायचं असतं. आलं लक्षात? यश अपयश म्हणजे काय? शुभग्रह आणि हे जेव्हा वक्र म्हणजे दोन ग्रह जेव्हा एकमेकांना ओलांडतील किंवा टक्कर देतील तेव्हा पापग्रह असेल तर तो अशुभता देईल आणि जर शुभग्रह असेल तर तो
अशुभता कमी करेल किंवा अशुभ फल देणार नाही. बरं, आता कसं आहे मॅडम, यश अपयश म्हणजे असं की आपण सांगितलं की एका झोनमध्ये म्हणजे एका स्थानामध्ये आपण 12 गोष्टींचे फलादेश पाहतो, बरोबर आहे. हम्म. 12 गोष्टींचे फलादेश पाहिल्यानंतर 32 झाले की नाही. होय. बरं, आता इथे मला वाटतं पत्रिका जी आहे ती मिथुन लग्नाची आहे. मी पाहिली नाही पत्रिका, मी तर चुकलं. मॅडम कदाचित मांडते. मिथुन लग्नाची आहे, कारण ती गेल्या हप्त्यामध्ये पाठवलेली. मग आता त्या मिथुनेमध्ये आपण पाहिलं तर तिथे 3, 7, 11चा भाग आला की नाही. होय. मग 11 मध्ये कालपुरुषाला आपण काय पाहतो, तर लाभस्थान आहे, मित्रस्थान आहे, वडिलांचं धनस्थान आहे, या सगळ्या गोष्टी पाहतो. मग तृतीय स्थान हे भावंडांचं आहे, भावाच्या संदर्भात आहे. बरं, हा विचार फक्त नाडी कुंडली संदर्भातीलच आहे. उगाच भलतीकडे त्याचं अप्लिकेशन लावू नका. काही वेळेला कसं असतं की कुठला तरी पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये काहीतरी टाकायचंय, तसं नाही चालत. कळलं? म्हणजेच काय की तुम्ही नाडीवरती फलादेश देणार आहात. दिव्य शास्त्र आहे आणि आमच्या गुरूंना वंदन आहे की त्यांनी तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो सफल त्यांच्या आशीर्वादाने झाला. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फलादेश करतेवेळी 12-36 जे संदर्भ आहेत त्या 36 संदर्भावरती जसे जसे ग्रह असतील तसा तसा फलादेश तुम्हाला सांगता आला पाहिजे. हे पण व्याकरणच आहे, लक्षात ठेवा. अजून कुंडली मांडली नाही. कळलं? हो सर. आता त्यानंतर आपल्याला जर समजा जेव्हा प्रश्नकुंडली मांडू त्याला आणखी वेळ आहे, पण पहिल्यांदा प्राथमिक जे लेवल आहे ती समजून घ्या. आता त्यानंतर आपण बघितलं तर 2, 6, 10 हे पृथ्वी तत्व आहे. मग 2, 6, 10 मध्ये सुद्धा एखादे ग्रह असतील किंवा त्यांची स्थिती कशी असेल, परत सांगतो मी, वर्तमान स्थिती ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळीची स्थिती, म्हणजे त्या ठिकाणी जन्म झाला त्यावेळेला त्याला जन्मांग चक्र म्हणतात. कळलं? इथे पूर्वकर्मानुसार. मग आता त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट नमूद करता तर ती वृषभ राशीतली, कन्या राशीतली आणि मकर राशीतली असू शकते. तर ह्या 2 राशी कशा आहेत, तर एक त्यातली फणफर आहे. कन्या रास पण जर आली तर त्या ठिकाणी ती कुठे येईल, तर त्रिकोणाच्या धनात येईल ना. कशात येईल? बरोबर आहे ना. हो सर. हा. आणि दुसरी जी आहे 10 ही भाग्याच्या धनात येईल. ते भाग्यस्थान पण त्रिकोण आहे ना. होय. आणि लग्नस्थान म्हणजे केंद्रस्थान, बरोबर आहे. तर त्यावेळेला सुद्धा त्याचे फलादेश आपल्याला सांगता आले पाहिजे. कळलं? म्हणजे भाग्याच्या धनात, पंचमाच्या धनात म्हणजे 2, 6, 10 या राशी कालपुरुषाला कुठे येतात, तर त्या ठिकाणी धनस्थान, षष्ठस्थान आणि दशमस्थान. त्यानंतर 1, 5, 9 आपण बघितला. हा जो मुख्य त्रिकोण आहे आणि एक केंद्र आहे. बघा, परत तसंच आहे. मुख्य त्रिकोण म्हणजे काय, तर पंचम आणि नवम, बरोबर. आणि हो मुख्य केंद्र म्हणजे काय, तर प्रथम स्थान. म्हणजे केंद्र हे अग्नितत्वाचं आहे, पंचम सुद्धा अग्नितत्वाचं आहे आणि भाग्य सुद्धा अग्नितत्वाचंच आहे. आणि जर एखाद्या जातकाला फलित आपल्याला करायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला मांडणी करते वेळी 1, 5, 9च्या अनुसारच त्याला फलादेश देता आला पाहिजे. त्यानंतर 4, 8, 12. आता 4 हे जे आहे हे केंद्रस्थान आहे, 8 हे जे आहे हे फणफर स्थान आहे आणि 12 अपोक्लीन आहे. कळलं? मग तिकुटचे फलादेश भिन्न आहेत. मग आता अशा वेळेला जर समजा कालपुरुषाच्या कुंडलीत जर एखादी कुंडली म्हणजे एखादे ग्रह जर मीन राशीत असेल असं आपण समजूया, तर त्या मीन राशीतल्या ग्रहांचा फलादेश हा
चतुर्थ स्थानाला पण लागू होईल, अष्टम स्थानाला पण लागू होईल आणि 12व्या स्थानाला पण लागू होईल. कळलं? सर आलं का लक्षात? आलंय. हो सर. म्हणजे तिथे तुम्हाला हे नियम पक्के ठेवले पाहिजेत. म्हणून एखादी कुंडली बनवताना तुम्ही हाताने बनवत असाल, जर कॉम्प्युटरमध्ये बनवत असाल तरी सुद्धा तुमच्याकडे एक ब्लँक तक्ता हा हवा. म्हणजे तुम्ही हाताने एक ब्लँक कुंडली बनवून ठेवा. जे उदित लग्न असेल ते उदित लग्न कोणत्या तत्वाचं आहे त्याचा सुद्धा अधिपती हा पाहणं गरजेचं आहे. पण एक कालपुरुषाची कुंडली आणि एक उदित लग्नाची कुंडली, ह्या दोघांचा तिथे मांडणी करून, दोन्ही त्याची मांडणी करून नंतर तुम्हाला ठरवायचं आहे की बाबा हे कन्या लग्न आहे किंवा हे मकर लग्न आहे. मग त्या मकर लग्नामध्ये येणारी ग्रहस्थिती ही कुठे दर्शवते? आता जसं की आत्ता सध्या आपण बघितलं तर शुक्र हा मीन राशीमध्ये आहे, हो सर. उच्चीचा आहे. हो. मग आता जर हो उच्चीचा सर. असेल तर तो त्या जलतत्वामध्ये आहे आणि सूर्य आत्ता म्हणजे आजच्या तारखेला त्या ठिकाणी पृथ्वी तत्वामध्ये आहे. हो. बरोबर आहे? होय. हो आणि सर. बुध सुद्धा पृथ्वी तत्वामध्ये आहे. हो. वायू तत्वामध्ये शनी आणि मंगळ हे 2 ग्रह आहेत हो सर. आणि पृथ्वी तत्वामध्ये गुरु सुद्धा आहे. हो सर. बरोबर. आता एक भाग लक्षात ठेवायचा की रवी आजची तारीख 10 आहे म्हणजे तो 20 हो. अंशाचा आहे. बरोबर आहे? रवी आज रवी आज सर 27 अंशावर आहे. हा. 27. रवी 27 अंश. आज तारीख 10 आहे ना? हो. हो. 10 मग 13 तारीख फेब्रुवारी. 13 तारीखला बदलणार आहे. ऐका हो. ठीक आहे. 27 ऍग्री, 27 तर 27. मग आज गुरु मार्गी आहे का वक्री आहे? मार्गी आहे ना गुरु आज. हा मार्गी. मार्गी मार्गी आहे. मार्गी 4 तारखेलाच मार्गी झालाय. नाही, मार्गी आहे ना मॅडम? हो आहे आहे आहे. मला म्हणायचं काय की आज गुरु मार्गी आहे, बरोबर आहे? हो आता सर. हा मार्गी गुरु वृषभ राशीमध्ये आहे, तो रवी युक्त आहे की नाही? हो. मग असतात. तो किती अंश आहे? तो किती अंशात? गुरु का? आज 17 गुरु अंशाचा आहे. 17 17 अंशाचा आहे. अंशाचा आहे. 17. म्हणजे रवीच्या मागे आहे. होय. हो रवीच्या नाही मागे का? आहे. हो. हा, म्हणजे त्याचा जो काही रवी आहे तो बलवान आहे हम्म. आणि त्याच्या सोबत गुरु चाललेला आहे. बघा, वाक्य लक्षात ठेवा, नाही का? होय. आणि बुध सुद्धा आहे. बुध पण आहे. हो हो. आणि बुध सुद्धा आहे. मग आता बुध पण आहे. हा बुध पण आहे 27 अंश आणि 40 कलावर आहे. मग बुध हा फॉरवर्डेड आहे आणि तो रवीच्या पुढे आहे रवीच्या का? थोडे कला जास्त. रवीच्या थोडा हो सर 1 अंश पुढे आहे सर. हा, तेच. बुधाच्या म्हणजे 1 अंश पुढे आहे. हा. म्हणजे त्याचं तिथे प्राबल्य हे आहे, जास्त आहे. कपॅसिटी. बुधाचं प्राबल्य आहे. हो. येस. म्हणजे त्या ठिकाणी बुध हा वर्किंग प्लॅनेट आहे. काय म्हणायचं आपण त्याला? वर्किंग वर्किंग प्लॅनेट. येस. मग आता त्याचं वर्किंग प्लॅनेट हे समजा 2, 6, 10. आता कन्या राशीमध्ये केतू आहे तर काय त्याला पकडायचं आपल्याला काय आवश्यकता नाही. पण कन्या राशीमध्ये इत्यादी ग्रह आहे का कुठला? नाहीये. नाही नाही. आज नाही. नाही, म्हणजे आज नाही आहे का? तो चंद्र उद्या परवा येईल, तो भाग वेगळा. कळलं का? 4 दिवसानंतर का 6 असंगत दिवसानंतर? ग्रहाचा काही हे नाही येत सर. हा, सांगतो. आता तुम्हाला फार चांगला प्रश्न आहे असंगत. आता मॅडम बुध असं आहे, असता आहे ना कारण आता. आज असतं. हो सर, विचारलं सर, शंका आली म्हणून. काय हरकत मी कुठे नाही म्हणतो. मी सहमत आहे ना त्याच्यामध्ये. आता काय गंमत आहे मॅडम की अस्तंगत ग्रह, आता जर समजा बुध आहे, मान्य आहे. आता हो. सगळी जर मुलं जन्माला येतील ती वेडी असतील का?
नाही सर. फक्त रवी बरोबर आहे म्हणून तो दिसत नाही, म्हणजे म्हणून असतं आहे. बरोबर आहे, बरोबर असतं आहे. मग असतंच फुल फॉर्म काय आहे? किंवा एखादा ग्रह रवीच्या अंतरापासून जवळ आहे त्याच्यामुळे तो अस्त आहे, पण गुरु अस्त नाहीये. नाही. हो गुरु दुसऱ्या राशीमध्ये आहे ना, हो बरोबर आहे की नाही? मग आता हो जर मकर राशीच्या याच्यामध्ये जेव्हा हे ग्रह आहेत, मग आपण तिथे नक्की केलं पृथ्वी तत्वामध्ये 2, 6, 10 मध्ये तुम्हाला गुरु सुद्धा आहे, रवी सुद्धा आहे आणि बुध सुद्धा आहे. बरोबर आहे? हो हो बरोबर बरं. आहे सर. आता जर समजा आपण मकरेचा गुरु बुध पकडला तर तो कन्येचा पण होईल की नाही? हो सर. हो हो सर. हा. मग तो जर कन्येचा होणार असेल तर त्या ठिकाणी तो उच्चीचा पण होईल की नाही? हो 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 बरोबर हो आहे. सर. हा. हो म्हणजे तो षष्ठ स्थानाचं पण फलादेश देईल की नाही? हो नक्कीच देणार. हो देईल देईल सर. आणि धनस्थानाचं पण देईल. हो बरोबर आहे. हो आणि दशम बरोबर. स्थानाचं पण देईल. मग तो 1 कलेने, 1 अंशाने, 20 कलेने कुठेही पोझिशन मध्ये जरी असला, व्हॉट एव्हर इट इज, तरी सुद्धा बुध हा मेजर प्लॅनेट त्या तत्वाशी संबंधित आहे. त्याचा हक्क जाऊ शकणार हे सर नाही, समजलं सोडवू सर. शकणार नाही. कळलं? आता त्याचा फलादेश काय हा एक पहिला प्रश्न. त्याचा फलादेश असा आहे, आता हे बाळ आज जन्माला आलं समजा, तर त्याचा फलादेश आपण जर पाहिला तर त्या फलादेशामध्ये बुध, गुरु हे 2 शुभग्रह आहेत आणि हो रवी गुरु हे दोघं मित्र आहेत, नाही हो का? हो हो सर. बरं. बरोबर आहे. आता ते त्या पृथ्वी तत्वाशी निगडीत आहेत, तर ह्याचा अर्थ त्या जातकाच्या जीवनामध्ये पृथ्वी तत्व हे अतिशय बलवान झालेलं आहे. हो आता पृथ्वी तत्व काय काय देईल? लगेच तुम्हाला कालपुरुषाकडे जायचं आहे. कळलं? हो सर. लगेच तुम्हाला कुठे जायचं आहे? कालपुरुषाकडे. आता हो कालपुरुषाकडे गेल्यानंतर आजच्या घडीला आत्ता एखादा ग्रह तुम्हाला वक्री आढळतोय तो म्हणजे मंगळ. बरोबर आहे? हो होय. दुसरा ग्रह हो हा हो हो मंगळ सर. एकच आहे. हा. मग आता त्या मंगळ ग्रहाच्या बरोबर फलादेश देताना तुम्हाला शनी ग्रहाचा विचार करणं अनिवार्य आहे, हो आवश्यक एकाच आहे. तत्वात आहेत म्हणून बरोबर आहे. बर. आता तेव्हा कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर शनी आणि मंगळ ह्याच्यातलं अंतर कोणतं आहे, किती आहे? अंतर म्हणजे अंशात शनी होतं ना. पण 24 अंशावर आहे आणि हे पण मंगळ पण 24 अंशावरच आहे. काही कला कला त्याच्या 5 मंगळ कला 23 आहे आहे. आज. मंगळ 23 आणि 58 आहे आणि शनी 24 17 आहे. म्हणजे पंचांगात 27च्या शनी आपलं हो 24-13 आणि मंगळ 24 24-5 आहे सर. 24 5 आहे. 24 मंगळ वेळा 24 5 आहे आणि शनी आणि शनी 24-13 24 आहे. 13 आहे. बरोबर. 23 ना का 24? नाही मंगळ 24 24 5 24 असतं आणि 13 ग्रहावर पंचांगाप्रमाणे. शनी आहे. एक मिनिट थांबा. मंगळ हा 24 इंग्लिश मध्ये बोला आता. 24-05 सर. ओके, हो 2405. आणि शनी शनी 24-13 सर. 24-13. 13. हो सर. हो सर. आता 13 म्हणजे तो पुढे गेलाय. हो 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 आता त्याला ओव्हरलॅप करून मंगळ मागे गेलाय, हो 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 म्हणजे शनी प्रमुख आहे तिथे. शनी प्रमुख आहे. बरोबर आहे? त्याच्या हो मागचा ग्रह वक्री आहे. बरोबर आहे? हो सर. आणि अगोदर जर समजा 4 दिवस अगोदर आपण बघितलं असतं तर मंगळ हा शनीच्या पुढे होता की नाही? बरोबर पुढेच असेल. हा हो सर. हो त्यावेळेला सर. मेजर हो प्लॅनेट मंगळ मंगळ पुढे होता. होता. हा. त्यावेळेचा फलादेश भिन्न आहे, आजचा फलादेश भिन्न आहे. होय. म्हणजे मंगळ मागे आहे आणि वक्री आहे शनीच्या मागे, म्हणून त्याचा फलादेश वेगळा. येस. म्हणून पहिला कसं असतं मॅडम, कवटेकर मॅडम,
की तुम्हाला हा ग्रामर सर. जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत तुम्हाला जगातील कुठल्याही बाबतीमधलं फलादेश करता येणार, ओनली ऍस्ट्रॉलॉजी. मग इंजिनिअरिंग म्हणा किंवा आणखी हो इत्यादी हो गोष्टी सर. तुम्ही जे काही कराल ते. पण तुम्हाला जो बेस आहे, व्याकरण आहे, ते सगळं जेव्हा आपण गणित शिकतो, म्हणजे ज्योतिषचं गणित नाही, इतकं अकाउंट्स मधलं समजा, अकाउंट्स मध्ये पण गणित आहे ना. हो हो आहे ना. मग अकाउंट्स मधलं आहे, इंजिनिअरिंग मधलं गणित आहे, मार्केटिंग मधलं हो गणित आहे, गणित आहे सगळीकडे आहे. हो प्रॉफिट मध्ये गणित आहे, लॉस मध्ये हो गणित आहे. मग हो जेव्हा हे जे गणित आहे, हे गणित आपल्याला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या ग्रहांची जी काही रूपरेखा आहे तर ती कळणं गरजेचं आहे का नाही? हो बरोबर आहे. नक्कीच आहे ना सर. त्याच्याशिवाय काही सांगताच येणार नाही. ठीक आहे. आता जर समजा मॅडमनी जी कुंडली आहे तर ती मिथुन लग्नाची आहे. त्याच्यामध्ये मंगळ मिथुन राशीत एकटा चाललाय आणि तो वक्री आहे. हा फलादेश आपण प्राथमिक कुंडलीमध्ये देतो, नाही देत? हो देतो. पण आता जेव्हा तुम्ही नाडीमध्ये जाल, आता जेव्हा तुम्ही काही हे काढता, एक्सरे काढता, आणखी काय काय ते जे आहे रिपोर्ट वगैरे वगैरे वगैरे, तर त्यावेळेला संपूर्ण शरीराची यंत्रणा त्या ठिकाणी दर्शवली जाते. बरोबर आहे. हो ईसीजी रिपोर्ट वगैरे काय म्हणतात ते. आता तसाच याच्यामध्ये आपण जर बघितलं की 3, 7, 11 ह्या गोष्टी काय काय सांगतील, तर तिथे काम कोणाचं आहे, तर बुधाचं आहे, शुक्राचं आहे आणि शनीचं आहे, हो नाही का? आता जर मंगळ मागे गेलाय तर शनीला त्रास नाही. नाही. हो नाही, कारण मंगळ हो मागे आहे ना हो मागे. आणि शनी पुढे आहे. म्हणजे त्याची जी कटकट व्याप अमुक तमुक होतं ते ह्या विदिन 2 days समाप्त झालेलं आहे. मग आता प्रश्न काय आहे, जर समजा तुमच्याकडे अशी कुंडली आली तर आपलं शास्त्र काय सांगतं की 3 म्हणजे भावंड, 7 म्हणजे जोडीदार, म्हणजे पत्नी, म्हणजे स्त्री जोडीदार, हा. आणि मंगळ म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर प्रथम स्थान कालपुरुषाचं, होय. म्हणजे पुरुष. बरोबर आहे. हम्म, हम्म. आणि 11 म्हणजे लाभ, हो सर. ऑल काइंड ऑफ प्रॉफिट्स, ऑल प्रॉफिट. मग तर अशा वेळेला तीन म्हणजे आपण सगळं कोर्ट कचेरी कागदपत्र व्यवहार वगैरे हे पण बघतो ना. नाही, 3 मिथुन हा जो राशी. भाग आहे भावंड, भावंड 3, 3 म्हणजे 3 भावंड आहे ना, शेजार, हो पण म्हणजे छोटे प्रवाह, काय छोटे म्हणतो प्रवाह. आपण लिखाण वगैरे ह्याचं सुद्धा पण हा, बघतो ना लिखाण आपण. आहे, लिखाण बघतो, शेजारी म्हणजे बघतो. समजा एखाद्याचा समजा विसाला वगैरे अप्लाय केलं असेल काय असेल, पण मंगळ वक्री आहे मिथुनेमध्ये, मग त्याचा फलादेश कसा मिळेल? हा, पण आता कसं आहे मॅडम की त्याचं मूळ पत्रिकेमध्ये मिथुन रास कुठे आलेली आहे आणि कुंभ अच्छा रास कुठे त्याच्याप्रमाणे आली आहे बघ. आणि तुळ रास कुठे आली आहे. आता आपण हे जे सगळं शिकतोय हे जनरल हा नियम शिकतोय, कॉमन. हो हो पण त्या ठिकाणी एखादी पत्रिका तुमच्याकडे आली आणि ती कन्या लग्नाची असं आपण समजू, तर कन्या हो लग्नाला दशम स्थानामध्ये मिथुन रास येते. हो मग त्या ठिकाणी मंगळ पण आला, शनी पण आला, हो बरोबर. नाही का? हा. मग आता अशा वेळेला तुम्ही जर फलादेश करणार असाल तर फलादेश करण्यासाठी तुम्हाला आत्ता सध्या तरी काय पाहिलं पाहिजे, तर मंगळ शनीची युती तुमच्या नजरेतून सुटता कामा नये. काय सर? तर अच्छा बरोबर म्हणजे आहे. एकाच तत्वातून युती आहे. हो हा. आता हे 2 ग्रह झाले. 3 ग्रह हो मगाशी सर. पाहिले, बुध, रवी, गुरु, हे 3 ग्रह पॉझिटिव्ह आहेत. चौथा ग्रह हो म्हणजे शुक्र, म्हणजे 3 इकडे 3 तिकडे, 6 झाले. आता 7वा ग्रह कोण आहे? रवी. चंद्र, चंद्र रविचंद्र. सा, हो नाही नाही, 7 ग्रहांचंच मटेरियल आहे मॅडम. तर चंद्र आता कर्क राशीमध्ये गेलेला आहे, म्हणजे तो 4, 8, 12चं काम करणार आहे, होय. हो नाही का? बरं. हो आता सर. हो तो सर. हो एकाकी आहे, बालारिष्ट योग आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला सांगितल्या जातात
तर त्याच्यामध्ये तो एकटा आहे, तो 4-8-12च कार्य करणार आहे. तर तो जलराशीमध्ये आहे, त्याच्यामध्ये शुभ अशुभ पण मिळतील, कारण का वृश्चिक रास पण आहे ना 4-8-12 मध्ये. हो हो सर. त्याच्यामध्ये अशुभ पण मिळेल. आता त्यामध्ये अशुभ फलादेश कुठे पकडायचा? तर जर समजा पुन्हा सांगतो, एखादी पत्रिका कन्या लग्नाची आहे, तर तिथे वृश्चिक रास ही कुठे येते? तर पराक्रमात येते. हो सर. हो सर. त्या ठिकाणी तो चंद्र फलादेश देणार नाही, फक्त वृश्चिक राशीतला जिथे लोकेट असेल तिथे. पण बिन राशीतला फलादेश 100% चांगला मिळेल. कर्क राशी स्वतःची आहे, 100% चांगला मिळेल, कारण तो एकटा आहे. तर तो वृश्चिकेत केवळ नीचेचा होतो म्हणून देणार नाही. येस, निश्चितचा होतो बर. पण देणार नाही. Yes. ओके. इथे उच्च नीच आपण पाहतो ना, शुक्र पण आहे ना त्याच्यामध्ये, हो हो जलराशी, हो 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 नाही का? बरोबर. मग हो हो शुक्र निचेचा कुठे होईल? तर पृथ्वी तत्वामध्ये. हो कन्येत. हो पण तो बरोबर. पृथ्वी तत्व शुक्र आता आता यायला वेळ आहे. उच्चीचा आहे ना मीनेमध्ये. हो, मिनीमध्ये. पण तो 4-8-12च फलादेश देणार. देणार. म्हणजे हो. म्हणजे नाडीमध्ये तुम्हाला चंद्र आणि शुक्र हे 2 शुभ ग्रह जलतत्वाशी निगडीत आहेत. काय म्हणू आपण त्याला? जलतत्वाशी निगडीत आहेत. सर पण जेव्हा चंद्र ह्याच्यातून जाईल, आता तो जलतत्वात येईल, आता आज आहे तर 1-2 दिवसच फक्त जलतत्वात राहील, मग पुन्हा एकटा शुक्रच जलतत्वाशी निगडीत राहील ना 2-3 नक्की. दिवसानंतर हा, स्थिर दॅट इज द, गेल्यावर. हा, बर्थ टाइम हे आहे ना आपला. जसा हो जन्म, जसं कर्म तसा जन्म. कळलं का? जसा हो जन्म सर. तसा, हो सर. जसं कर्म असेल त्याप्रमाणे जन्म असेल. म्हणजेच काय, की त्या ठिकाणी पत्रिका वाचन करताना तुम्हाला अशा पद्धतीचं जर व्याकरण माहिती नसेल, तर मग तुम्ही पत्रिका कशी वाचाल? याचं उत्तर द्या. नाही सर, आता ह्याच्यामुळे तर एक नवीन दिशा मिळाली ना सर पत्रिका वाचनाला. हा. बरं, परवाच्या दिवशी बाय मिस्टेक असं चर्चा झाली होती की तृतीया आणि फलादेश. तर परवा मी एक कुंडली चव्हाण मॅडमला पाठवली होती. तर ती मकर लग्नाची कुंडली होती आणि धनुराशीला चंद्र होता आणि सूर्य जे आहे तो मकरेला होता. तर अशा व्यक्तीची आत्महत्या झालेली आहे, त्याने आत्महत्या केलेली आहे. आता अशा वेळेला जेव्हा प्रसंग येतो, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला फलादेश सांगितला होता. तर थोडीशी मिस्टेक अशी झाली होती माझी, धनस्थान आणि लग्नस्थान. अष्टम स्थानाचा फलादेश मी तुम्हाला बालारिष्ट योग सांगितला होता की सप्तमात रवी आणि अष्टमामध्ये चंद्र. आता जसं की सप्तमात रवी कर्क लग्नाला काल होता, नाही का? मकरेला रवी होता ना काल. हो सर. हा. मग आता तोच मकर राशीतून कुंभ राशीमध्ये जेव्हा चंद्र जातो, म्हणजे त्यावेळेला कळलं, म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होते त्यानंतर जी द्वितीय असते त्यावेळेला चंद्र अष्टमात असेल त्या उदित लग्नाला, तर त्या ठिकाणी तो हानिकारक म्हणून समजला जातो, असं वक्तव्य मी केलं होतं. बरोबर आहे? हो सर. ऐकले का सगळ्यांनी? हो हो सर. सर. हा. हो सर. हो सर. हा. मग तिथे 12वं स्थान पण सांगितलं होतं. आणि तशाच याच्यामध्ये लग्नस्थानामध्ये रवी आणि धनस्थानामध्ये चंद्र, म्हणजे तो रवीवरून पुढे गेलेला आहे हे तर नक्की धनस्थानात येताना. हो सर. हो. मग असा चंद्र सुद्धा जर धनस्थानात असेल आणि लग्नी रवी असेल, तर लग्नी रवी असणारा ग्रह लग्नी रवीचं फलादेश देईल. पण धनस्थानामध्ये चंद्र असताना चंद्राचा फलादेश सुद्धा उपयोगी पडणार नाही. कळलं? असं आहे. तर त्यावेळेला त्रयोदशी असेल असं आपलं बोलणं झालं होतं. मी चुकून हे हो. म्हणाले होते हा. आणि तुम्ही म्हणलं की त्यावेळेला त्रयोदशी असेल, तृतीया नसेल. हा. हा, म्हणजे जी काय असेल ना मॅडम, म्हणजे तिथी जी असेल ती, आता कसं आहे हो की चंद्र, एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या
की अमावस्या ही कोणत्या दिवशी झालेली आहे तारखेला, आणि तेव्हा हो रवी किती अंशाचा होता. बरोबर. बरोबर आहे. हो तिथून तो राशांतर करणार आहे का हो चंद्रासोबतच चालणार आहे. कधी कधी बघा अमावस्या दुपारी सुटते, आपण हो म्हणतो हो दुपारी अमावस्या सुटली, नाही का. हो हो आणि नंतर त्याने राशांतर केलंय का, हा पण भाग आहे. बरोबर. राशांतर केल्यानंतर तो प्रतिपदा आहे का, हा. तर नाही. पण म्हणजे प्रतिपदा असेल तर हरकत नाही. अच्छा द्वितीय बरं. आहे का, तर हरकत नाही. हा. पण पण तीज आहे का, तृतीय असेल तर हा हा. तर हरकत आहे. अच्छा. हा. मग बर. त्या ठिकाणी तो चंद्र त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्याला नियम आहेत त्या नियमानुसार तो चांगला फलादेश देणार नाही. आणि त्याच्यात पेक्षाही अतिशय कठीण प्रसंग हा सप्तमातला रवी आणि आणि अष्टमातला चंद्र. अष्टमातला चंद्र. ओके. हा. आणि त्या दिवशी जेव्हा तृतीया होत असेल, म्हणजे बघा सप्तमात अमावस्या झाली हो संध्याकाळी, हो आणि चंद्र पुढे गेला, नाही बरोबर. का. हो आणि पुढे गेल्यानंतर प्रतिपदा असू शकेल, हो द्वितीय असू असू शकतो. शकेल, हो आणि तृतीयचा चंद्र असेल तर तो हानिकारक आहे. आणि त्याच्यानंतर विनायकी येते. बरोबर. हो विनायक येते. हा प्रश्न सांगितला होता. तिथीवरती फलादेश करताना तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कळलं? आणि सर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मूळच अशी स्थिती असेल तर त्याला हा. ती जास्त आणखी मानसिकरित्या हानिकारक ठरू शकते. येस, एक्झॅक्टली. म्हणजे आणि फलादेश जर करताना त्यावेळेला काय. गोचरही तसं जर आलं बाय चान्स तर त्यावेळेला हे जे हो, आता तुम्ही उदाहरण सांगितलं अशा काही घटना त्या माणसाच्या हातून घडू शकतात म्हणजे. नक्की. घटना वाचताना तुम्हाला सगळं ते विचार करणं गरजेचंच आहे. जसं आता तुम्ही एवढं ज्योतिष शिकता, नेहमी अटेंडन्स देता, सगळे लोक देतात, म्हणजे असं हे नाही. मग का, कारण तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे, नाही का. हो आणि मला नक्कीच. शिकवायचं आहे. मग हो आता तुम्ही विचारलेला प्रश्न, जर समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असा काही कठीण प्रसंग येणार असेल तर त्यांनी विचारलं का, कशावरून तुम्ही सांगताय, तर त्याचं हो उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. नक्कीच सर नक्कीच. नाही तर हवेत उत्तर देऊ नका. नाही होय ते हो तसंच असतं, नाही ते तसंच असतं. वाट तसं असतं. एखादा मनुष्य कानफडात मारेल, खरंय सर. नाही का. हो सर. म्हणजे असे लोक आहेत, आम्ही पाहिलेलं आहे. नाही सर ठाम उत्तर देता यायलाच हवीत आपल्याला हा. त्याचे कारण नाही ते तुम्ही जेव्हा उपयोगाचंच आता नाहीये. उपयोगाचं नाही. तुम्ही जेव्हा हो उच्च शिक्षित होता, मागे सर्टिफिकेट लावता, मी विशारद आहे, अमुक आहे, तमुक आहे, कळलं का. होय खरंय. तर त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या संदर्भ असणं गरजेचं नाही आहे का, हो गरजेचं. नाही गरजेचं आहे संदर्भासह स्पष्टीकरण देताच यायला पाहिजे. आपण शाळेपासून शिकत आलोय ते आणि ते हा. इथेही ऍप्लिकेबल तेवढंच आहे सर. नाही तर इथे काय माहितीये का, ज्योतिषशास्त्र असं बिघडलेलं आहे की ठोकून द्या, नाही सर त्याचा नाही काही का. उपयोग होत नाही. नाही नाही, एक हसत खेळत ज्योतिषिकाची जाहिरात येते, तर ते सांगतात नाही ठोकून द्या. काय सांगा, म्हणजे असं कसं सांगणार, ते काहीतरी वेळ मारून नेऊन माणसाला. उपयोग नसतो सर. वेळ मारून नेऊन बिलकुल उपयोग नाही. नसतो सर. नाही आणि नाही ते सर. हसत खेळत ज्योतिषिका डोंबिवलीला आहे केंद्र, कळलं का. आणि जाहिरात असते हसत खेळत ज्योतिषिका, 10,000 रुपये खर्च करून जाहिरात देतात. बापरे. हा. म्हणजे दॅट इज रॉंग. बरं ठीक आहे, चला आता कम टू पॉइंट. आता हे कळलं तुम्हाला. होय सर. हा. पण नमस्कार सर. जर नमस्ते. आता आपण जी परिस्थिती सांगितली सप्तमात रवी आणि अष्टमात चंद्र आणि तृतीय असेल तर हा फलादेश म्हणजे त्या जातकाला घातक ठरतो. पण आता जन्म हो. हा कोणाच्या हातात नसून जन्म आणि नाही, मृत्यू बरोबर. मग आता त्या कोणाचाही असू शकतं. मग अशा वेळी नक्की. जातकाने काय प्रिकॉशन घ्यावी किंवा आपण त्याला काय मग सल्ला द्यावा. एक तर पहिली गोष्ट, कधी कधी तुम्ही पाहत असाल की बाळ हे अल्पायुष्य असतं, कळलं का. अच्छा. आता ओके. अल्पायुष्य बाळ हे मातेला हानिकारक आहे, कारण का तिला दुःख होतं जास्ती, हो नाही का. मग हो आता हो कधी कधी तुम्ही माता आहात स्वतः, त्याच्यामुळे तुम्ही कधी ऐकलं असेल की मुलगा 4 दिवसांनी गेला,
8 हो दिवसांनी गेला, अशा बातम्या आल्यात की नाही आपल्याकडे? हो सर. हो हो. कधीतरी 10-12 वर्षचा असताना गेला. मग हे अशी जी दुःख जेव्हा असतात तर त्यावेळेला ती कशामुळे होतात, तो सांगण्याचा मुद्दा हा आहे. अच्छा. हो हो सर. समजलं कारण का की समजलं. शेवटी आताच तुम्ही तुम्हाला सांगितलं ना की जसं जसं कर्म तसा जन्म. येस, म्हणजे हा मागच्या कर्म जन्मीचं होते. काहीतरी हे असेल म्हणून तसा जन्म मिळतो का ह्या आणि वर्षी येस, आणि मी तुम्हाला मॅडम पूर्वसंचितानुसार. पूर्वसंचितच आहे सगळं. मी परत सांगतो, ज्योतिषमध्ये तुम्ही उलट सुलट काहीतरी गंडवागंडवी करून पैसे कमवण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितच तो हानिकारक ठरेल. कदाचित तो दुसऱ्या माध्यमातून होईल किंवा आणखी कशातून तरी होईल. पैसे अवश्य घ्यावे, कन्सल्टन्सी अवश्य करावी, पैसे घेऊन करावी, पण त्याचं पूर्णपणे ज्ञान त्या जातकाला असणं आणि सांगणं हे आपलं काम आहे. पण उगाच काहीतरी त्याच्यावरती लादून द्या, मग शिकवताना सुद्धा आणि कन्सल्टन्सी करताना सुद्धा. आता मला कन्सल्टन्सी करता येत नाही, मग मी करत नाही, पण मी अवॉइड सर करतो मला एक होतो. प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हा, तर आपण इथे रवी आणि चंद्रच विचारात घेतले कारण त्याचं कारण रवी हा आत्माकारक आणि चंद्र हा मनाचा कारक म्हणून. बरोबर आहे. रवी आणि चंद्रावरतीच मॅडम कसं असतं की पूर्वी तिथीवरती भविष्य लिहायचे, म्हणजे निर्माण झाली होती चंद्र आणि सूर्य. आता त्या चंद्र आणि सूर्याला पाहूनच आपल्या पूर्व आचार्यांनी ज्योतिषाची निर्मिती केली, कळलं का? आणि त्याच्यामुळे तिथे आत्माकारक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कोण आहे होता? रिमूव्ह रिमूव्ह करा, कोणीतरी लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत कोणीतरी आहे. रिमूव्ह करा, रिमूव्ह करा. हा नाईक मॅडम. हा बोला. तर त्या ठिकाणी आत्माकारक आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो की बाबा अष्टमातला चंद्र हा सुद्धा घातक ठरतो. आता तो कधी ठरतो तर आपल्या पूर्व प्राचीन जे गुरुजी होते, आचार्य होते, त्यांनी असं सांगितलं की अशी अशी जर ग्रहस्थिती असेल तर अशा अशा घटना होतील, असं त्यांनी फलित केलेलं आहे, कळलं का? म्हणून हे फलित तृतीयाचं आहे. आता असा भाग आहे तृतीयामध्ये, तुम्हाला कल्पना आहे की आपल्याकडे अक्षय तृतीया नावाचा पण एक योग असतो आणि तो मुहूर्तामध्ये विचार केला जातो. पण ती अक्षय तृतीया आहे का, आणि ती वर्षातून एकदाच असते का? बघा. हो सर, वर्षातून एकदाच असते. अक्षय आहे ना. हा, त्याला म्हणजे तिथे ही गोष्ट लागू पडत नाही. त्या दिवशी एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीला क्षय नसतो, असं असतं हा ना सर. येस, म्हणून त्याला अक्षय ती तृतीया. गोष्ट येस एक्झॅक्टली, ती गोष्ट मुहूर्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांनी वगळलेली आहे की इट इज परमिटेड, कळलं? पण तरी सुद्धा परत सांगतो, ज्योतिषमध्ये उलट सुलट काहीतरी करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करू नका. हाऊस म्हणून काम करा, पैसे अवश्य कमवा, पण चुकीचा निर्णय देऊन तिथे उलट सुलट काहीतरी काम करू नका, त्रास होईल, एवढं नक्की. बर, आता कम टू सर. तर पॉइंट. तुम्ही नाडी आता मगाशी जे तृतीयेचं सांगितलं ते मकर लग्न आणि धनुराशीचा चंद्र, तर नाही, धनुराश नाही, इथं धनुराश तो कुंभेचा होईल ना. मी तो पाठवला त्यांना ना, तो हा 12व्या स्थानातला चंद्र आणि मकरेचा रवी. हा पण मकरेचा रवी सुद्धा अष्टमेशच झाला ना सर तिथे. अष्टमेशच अष्टमेश नाही, लग्नी अष्टमेश लग्नी आला तर तो नाही, पण एक दोष लागत नाही का नाही, सर नाही तिथे मॅडम, मग? मॅडम नाही, नाही, ऐका. मकर लग्न धनुराशीचा रवी, तर तो अष्टमेश कसा होणार? सप्तमेश होईल ना, मकर धनुराशीचा लग्न चंद्र. म्हणतात ना. अच्छा. मकर लग्न धनुराशी, मकर लग्नाच्या कर्क समोरची रास कोणती? सप्तमात येईल. बरोबर. मॅडम. हो हो सर. हो सर. आलं लक्षात. हा, आणि त्या कुंडलीमध्ये शुक्र चंद्र बुध या 3 शुभग्रहाची युती आहे, होती, अच्छा. कळलं का? पण तरी सुद्धा आत्महत्या करण्याचा योग तयार झाला, पण तो बरोबर. 12वा चंद्र आहे. म्हणून काही वेळेला जर 12वा चंद्र असेल आणि प्रदोष असेल तरी सुद्धा काही घटना होऊ शकतात. होय. आज त्रयोदशी आहे ना. तुम्ही
सांगितलं होतं. हो 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 सर. हो, आज प्रदोष आहे सर, सोमप्रदोष. येस. कम टू पॉइंट. आता तुम्हाला बद्दल आपण नाडीबद्दल परत बोलू. तर हे सर मी सगळे एक प्रश्न विचारू. विचारा विचारा. सर हा एक कृष्ण पक्षातली तृतीया धरायची का शुक्ल पक्षातली? मॅडम आरंभ शुक्ल पक्षातून होतो. हा. विनायकी कधी येते? शुक्ल पक्षात. विनायकी ओके. शुक्ल पक्षात. हा. शुक्ल पक्षात. हा त्या व्यक्तीने सुसाईड केलं ना, हा तर ते तत्वामध्ये आले ना ग्रह. मंगळ शुक्र चंद्र बुध. हा म्हणून पण आता तुम्ही जसं शिकवताय तो मंगळ बरोबर. आला ना, येस. म्हणून झालं असेल. म्हणजे हा ते निमित्त, म्हणजे आपल्याला पत्रिका वाचता आली पाहिजे. वाचता आली पाहिजे. आपला प्रयत्न काय आहे इथे? की पत्रिका वाचणे. कळलं की नाही? मग तेव्हा हा संदर्भ हा एक संकेत आहे आपल्याला. आणि संकेत काय सांगतो? की असं असं होण्याची शक्यता आहे. ट्रॅफिक जाम आहे, आपण गुगल मॅप वापरतो की नाही? तो पण संकेतच आहे की अमुक एका रस्त्याला ट्रॅफिक जाम आहे, तुम्हाला 20 मिनिटं इकडून लागतील, या बाजूने गेला तर तुम्हाला ट्रॅफिक क्लिअर मिळेल. अशा बऱ्याचशा सूचना आपल्याला मिळतात ना. तसं ह्या सूचना आहेत. कळलं? बर, आता नाडीवरती या. कारण का मग परत ते हा ग्रामरच आहे, कारण ते एवढं सोपं होणार नाही लगेच तुम्हाला हे करून. पण पहिल्यांदा सगळ्या कल्पना देणं माझं कर्तव्य आहे. कसं वाटलं तुम्हाला? कल्पना या सगळ्या व्यवस्थित आहेत का? सूचना हो सर. काय वाटलं? बर, आता हे झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा एखादी कुंडली येईल, प्रत्येक वेळेला तुमच्याकडे भिन्न भिन्न तऱ्हेच्या कुंडल्या येतील. भिन्न भिन्न तऱ्हेचं गोचर असेल. कारण जे काही तुमच्याकडे ग्राहक येईल त्यावेळेला भिन्न ग्रहस्थिती असेल. कदाचित ती अंशात्मक असेल. आता एखादी व्यक्ती सकाळी 10 वाजता आली, एखादी व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता आली, तर त्याच्यातलं अंतर जे आहे ते सगळ्या कलांचं असेल की नाही? बघा, काय वाटतं? हो सर. हो असेल ना? हो मग त्यावेळेला तिथे उत्तर तुमची बरोबर आली पाहिजेत की नाही? हो घटनाक्रम. ओके. बरोबर हा. आली पाहिजे. दुसरी गोष्ट की त्याने जेव्हा जन्म घेतला असेल तसा एखादाच व्यक्ती आपल्याकडे येईल, नाही का? हो हो तसा सर. एखादाच व्यक्ती जर आला तर त्या एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असणारी जी तत्वाच्या अनुसरून जी ग्रहांची स्थिती असेल, ती स्थिती आपल्याला वाचता आली पाहिजे. मग ती कशी असू शकते? कधी कधी 4-4 ग्रह एका तत्वामध्ये येऊ शकतात, नाही येणार असा भाग नाही. आता जोपर्यंत तिथे शनी आणि मंगळ, आता पुन्हा मला असं वाटतं की मंगळ त्या ठिकाणी ओव्हरलॅप करून पुन्हा येणार आहे शनीवरून, नाही का? त्यावेळेला जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तर त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये फॉरवर्डेड प्लॅनेट कोण असेल? तर शनी असेल की नाही? मंगळ असेल की नाही? बघा. सर मंगळ असेल. हो हा, सर. मंगळ असेल. म्हणजे या ठिकाणी आता हा फेब्रुवारी महिना आहे, मार्च महिन्यामध्ये ही घटना तुम्हाला पाहायला मिळेल. कळलं? तर मार्च एप्रिल महिन्यामध्ये. येत हा आहेत नाही, ना, मार्च एप्रिलला कुठे जाणार मॅडम? तसेच आहेत ना सगळे ग्रह. आणि नाही कर्केत नाही, मंगळ. डिग्री वाईज 29 अंशाला समजा, 29 मार्चला शनी 29 अंशात राशांतर करणार मीन राशीमध्ये. त्याच्या अगोदर मंगळ कुठे असेल? मंगळ मिथून येत. हा, मग तेव्हा तेव्हा त्यांचा गॅप किती असेल? त्यांचं अंतर किती असेल? वेळ आहे 28 अंशाचा आहे. एप्रिल मध्ये पुढे मग जाईल. मग ते म्हणजे त्या ठिकाणी
एप्रिलमध्ये ते दोघं पुन्हा एकत्र येणार आहेत ना. हा, मंगळ गेला की सगळं जलद सोडवणार. हा, तेच गेला की. बर. तिथे तुम्हाला एखादी कुंडली, आवाज काय येतो बरं? हा, मग जर एखादी कुंडली तुम्ही वाचनामध्ये आणली तर तुम्हाला हा दृष्टिकोन पाहणं गरजेचं आहे का नाही, त्याचा विचार करणं आवश्यक आहे की नाही. म्हणजे प्लॅनेटरी पोझिशन जी वर्किंग आहे, वर्तमान आहे, तर त्याच्यावरून पण तुम्हाला फलादेश द्यायला हवा ना. इट इज कॉल्ड ट्रान्झिस्ट. कळलं? पण समजा जर ट्रान्झिस्ट नसेल आणि मूळ कुंडलीमध्ये अशी ग्रहस्थिती असेल तर तो चार्ट फिक्स असतो. त्याच्यामध्ये तो तिथे उद्या जाणार असेल, मग परवा तुम्ही जन्माला आला असतात तर फार बरं झालं असेल, त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. ते ग्राह्य नाहीये, इनव्हॅलिड आहे. कधी कधी आपल्याकडे अशी कुंडली येते, येऊ शकते. समजा उदाहरणार्थ 1965 साली एखाद्याचा जन्म झाला असेल तर ग्रहस्थिती ही काही त्याचा जो जन्म झाला असेल त्यावेळेला येणार ना ती. त्याच्यामध्ये आपण काही हे करू शकतो का, अदला बदल? नाही करू शकत. बर. आणखी दुसरा भाग असा आहे की तुम्ही स्वतःच्या कुंडलीमधून जर समजा ती कुंडली बनवली तर तुमचं लाईफ हे तुम्हाला माहिती आहे की नाही, स्वतंत्र, की माझ्या जीवनामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत, कशामुळे झालेल्या आहेत, कशामुळे ह्या स्थितीला मला सामोरं जावं लागलं, आहे की नाही. होय, आहे ना. हो सर, नक्कीच. मग त्यावेळेला समजा आपल्याकडे एखादी व्यक्ती आली. आता जसं मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वामध्ये शनी, रवी, मंगळ हे 3 ग्रह आहेत. बरोबर आहे. आणि शनी हा शेवटला आहे, म्हणजे कमी अंशाचा आहे. रवी पुढे आहे. मग मला रवीचेच नियम लागू पडतील, शनीचे नियम लागू पडणार नाही. कळलं? कारण शनी हा तिथे त्या ठिकाणी ज्युनियर आहे, रवी हा मास्टर आहे, त्याच्या खालोखाल मंगळ आहे. मग समजा कदाचित मंगळ पुढे असू शकेल, रवी मागे असेल, तर माझे कॅरेक्टर्स मंगळाचे असतील, रवीचे नसतील. कळलं? मग तिथे 2, 6, 10चा विचार केला, कारण का की 6 मध्ये पण शनी आहे आणि 10 मध्ये पण मंगळ आहे, म्हणजे याच्यामध्ये वृषभेला मंगळ आणि सूर्य. मग तिथे 2, 6, 10 ह्या राशीच कालपुरुषाप्रमाणे आणि मूळ कुंडलीमध्ये ऍक्टिव्ह होतील. माझा धनस्थानामध्ये सुद्धा तसाच फलादेश मिळेल, षष्ठ स्थानामध्ये पण तसाच फलादेश मिळेल आणि दशम स्थानामध्ये पण तसाच फलादेश मिळेल. का? आता तुम्हाला कल्पना आहे की मी लोकांशी झगडतोय, म्हणजे आय एम फायटिंग, आणि मी एकटाच झगडतोय. तुम्हाला सोबत घेऊन झगडत हे भांडत नाहीये, आहे की नाही. बरोबर आहे. मला हो ते सर. आयुष्यात करावं लागतं. काय समजले? हे प्रसंग करायला आणि मला त्याच्यात समाधान वाटतं. नाहीतर एखादी व्यक्ती भिवून घाबरून गप्प घरी बसली असती तर तुम्हाला वाटतं का एवढी आंदोलनं झाली तरी सुद्धा आपला क्लास मेरी गो राऊंड आहे की नाही? हो सर, आहे. होय सर, हा. अगदी जोरात चालू आहे सर. मग का? हो उत्तर सर. काय? त्याला उत्तर काय? छान आहे. म्हणजे तिथे प्लॅनेट कॅरेक्टर्स काम करतात की नाही? तर तुमचं म्हणणं खरंय. पाहिजे. मग आता एवढी दडपणं येऊन सुद्धा ती स्थिर राशीतली हे आहे, स्थिरतेमध्ये काम केलेलं आहे, संयमिक आहे, कोणाशी भांडण तंटा करायला जायचं नाही. म्हणजे तरी सुद्धा आपण तिथे प्रभावी आहोत ना. हा कुंडलीचा फलादेश आहे आणि कुंडलीचा फलादेश असाच होतो. जर माझ्या ठिकाणी जर दुसरा मनुष्य असता तर बदल झाला असता आणि काम सोडलं असतं. कित्येकांनी प्रयत्न केले की हा कधी मरेल, मग आमचा धंदा चालेल,
मग आम्ही राजा होऊ, मग आम्ही प्रधान होऊ. तिथे त्यांची राजा बनण्याची स्वप्न करता करता दुसरंच काम करायला लागलं. कळलं? म्हणजे कुंडली वाचन करण्याकरता तुम्हाला त्या तत्वाच्या अनुसरून त्या ठिकाणी ते तिन्ही ग्रह जरी शनी वक्री असल्या तरी, स्तंभी असला तरी, ते कॅरेक्टर माझ्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणार. ते 2, 6, 10 या राशीशी संबंधित असणार म्हणजे असणार. कालपुरुषाला 2, 6, 10 धनस्थान, षष्ठस्थान आणि दशमस्थान ह्याच्याशी संबंधित असेल. आणि मूळ कुंडलीला आपण पाहिलं तर सिंह लग्नाला ते सगळे दशमस्थानात आहेत. नमस्कार सर. कळलं? नमस्ते, बोला. एक प्रश्न होता मला ह्याच्यावर की आपण जेव्हा कुठली पण नाडी ज्योतिषप्रमाणे बघतोय, अगस्ती नाडीप्रमाणे, तर मला असं लक्षात आलं की आपण कुठल्याही त्यांच्या दृष्टीचा विचार आतापर्यंत केलेला नाहीये. तर आपण दृष्टीचा विचार कसा करणार आहोत ह्यामध्ये? करणार ना, अजून वेळ गेलेली नाही. अभी गाडी दिल्ली बहुत दूर आहे. ओके. कळलं का? हो सर, थँक्यू सर. नक्की करणार. सर हा हा, बोला. आता 30 मार्चला सर मीन राशीमध्ये 7 ग्रह आहेत. हो, म्हणजे इथं सगळं तर बाकी जलतत्वामध्ये दुसरं तसं बघायला गेलं तर काहीच नाहीये म्हणजे. नाही आता मॅडम कसं आहे बघा, परत तत्वानुसार हा गेल्यानंतर राहू नाही पकडा, म्हणजे 6 राहिले. बरं, 6 राहिले. हो, नेपच्यून बरोबर पण आहे ना? तिथेच आहे म्हणजे 5च राहिले. नाही नाही, नेपच्यून वगैरे नका पकडू. पहिला हा, मग तेच आपले की म्हणजे सूर्यादी 5च ग्रह. राहिले. हा, हा राहू आणि नेपच्यून सोडले तर 5च उरतात मग. हा, मग 5 जर राहिले तर त्या हा, 5 मध्ये तुम्हाला शनी आहे, रवी आहे, हो शुक्र आहे, हो, शनी बुध रवी आहे. चंद्र शुक्र बुध. हो हे सगळे ग्रह आले. हो, त्याच्यातला मेजर प्लॅनेट कोण आहे? त्याच्या हातात रवी सूत्र आहे. आहे, रवी आहे. रवीच मग आहे. तो सूत्रधार आहे. अच्छा. हा. आता प्रत्येक गोष्टीला कसं आहे की ब्रिटिशांनी जेव्हा कायदे तयार केले त्यावेळेला पण सूत्रधार कोण? तो आरोपी क्रमांक 1. बरोबर. कळलं? तर तसं या इथे कुंडलीमध्ये द लीडर. बरोबर, मेजर प्लॅनेट जसं आपण त्याचा उल्लेख करतोय आता. येस. हो कळलं का? हो तर सर. अशा तऱ्हेने तुम्हाला आता कुठली कुंडली तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला त्यांची विभागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. जर विभागणी करू शकला नाहीत then will be fail. Can't read horoscope. हे प्रॉपरली रीड करण्यासाठी तुम्हाला विभागणी करून त्याचे जे अंश आहेत ते कसे हे करायचे. मॅडम तुम्ही कुबल मॅडम, अंशात्मक जो चार्ट लावला बघा, एक तुम्ही हाताने बनवलेला, तो हा. जरा लावून दाखवा ना. अरे बापरे, तो मी डाउनलोड नाही ना केला सर. तुमच्याकडे मी बरं ठीक पाठवला ना, तुम्ही आहे. शेअर करू माझ्याकडे नाही. शकता? नाही. नाही, माझ्याकडे नाही. मग मी तो नाही हे केला, मी फक्त ठीक आहे, कुंडलीच हे केली. ठीक आहे, असं हरकत नाही. सांगू का? नाही असं नका सांगू, पण बरं सांगा, हरकत नाही, सांगा. पण ती आपण कुंडलीच नाही लावली तर मग कसं सांगणार? तसं नाही सांगू. नाही, एक हा एक पद्धती असं म्हणजे हा हा. तर तुमच्याकडे आपली लिखित असेल ना. हो ना, आहे ना. आता आपली म्हणजे आज आपण मिथुन लग्नाची कुंडली घेणार आहोत ना, तर त्याप्रमाणे मी सरांना असं दिलं होतं की 1, 5, 9 म्हणजे अग्नी तत्वात एक पण ग्रह नाही आला. 2, 6, 10 म्हणजे पृथ्वी तत्वात शनी आलाय आणि गुरु आलाय. तिथे गुरु वक्री आहे आणि शनीचे अंश मात्र जास्त आहेत, 28, आणि गुरुचे 19 आहेत. आणि 3, 7, 11 वायू तत्वात म्हणजे लग्न पण वायू तत्वात आहे. सूर्य आहे, मंगळ आहे आणि बुध आहे. आणि बुधाचं म्हणजे अंश जास्ती आहेत, 29 पॉईंट समथिंग, 25 कला आणि 38वी कला. आणि 4, 8, 12 मध्ये चंद्र आणि शुक्र आहे, तर तिथे शुक्राचे अंश जास्त आहेत सर. असं सांग, म्हणजे मी असा तुम्हाला चार्ट पाठवला होता, म्हणजे सहज तुम्ही कुंडली ठीक पाठवली आहे, तर तो मी मी आपलं हा मी त्याच्यात लावला नाही. मी हे म्हटलं आता काय तुम्ही लावणार असाल तर मग कशाला हे म्हणजे करू. अजूनही मी एक ठीक आहे, नाही नाही, राहू मामांना द्या विचारू आता, राहू द्या. शकते, त्यांनी पुढच्या मला. वेळेला आपण आता आता कसं आहे मॅडम, हा ते टाइम जो आहे ना त्याच्याकडे आपल्याकडे वेळ हा नाहीये पुरेसा. आपण ठीक आहे. पुढच्याला पण कुंडली लावणारच आहोत ना हा काय. हा. बघा, हो परत कुंडली. सांगतो की आजचा परत क्लास आहे, हा हम्म, ग्रामर बेस आहे. हम्म.
व्याकरण तुम्हाला पक्क करावं ह्यासाठी म्हणून तिथे हो ह्या हो सगळ्या सूचना केलेल्या आहेत. होय आता भाग असा आहे, आता अभिप्राय देण्याचा वेळ आहे. त्याच्यातून कोण पळालं ना, कुलकर्णी मॅडम जरा लक्ष ठेवा, त्या माणसाला परत घ्यायचं नाही. हो सर. हा, बिलकुल नोंद करून ठेवा की असा मनुष्य अगदी. पळालाय, येस येस सर येस. त्याला घ्यायचं नाही. हो सर. कारण लोकांचं कसं झालं माहितीये का, की हा हा तुमचं जे म्हणणं असतं ना, आता चव्हाण हा. मॅडम सांगतील, आणखी हो हलडरकर मॅडम सांगतील, ते ऐकायचं नाही, पळायचं. हो सर. हो कळलं का? नाही मी लक्ष हा, ठेवते. येस सर. ठीक आहे. तर माझ्याकडे पण लक्ष असतं इथं व्यवस्था. हा चला, चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. सर, हे नाडीमध्ये तत्वानुसार जे काही सांगितलं तुम्ही, एकाच तत्वामध्ये कसे किती ग्रह येतात आणि ते कसे वर्क करतात, आणि जो जास्त डिग्रीचा असतो तो म्हणजे त्या लीडर असतो त्या तत्वाचा, आणि एखादा ग्रह वक्री असेल, मागे येत आहे, तर फलादेश मिळतो. मार्गी गतीतला वेगळा, मंद गतीचे ग्रह शनी गुरु जे आहेत त्यांना दीर्घकाळ लागतो खरा. बुध वक्री असेल तर ग्रहाच्या पुढे असेल तर मागे येणार असतो. शुक्र पण वक्री असेल तर मागे येणारच फलितामध्ये विचार करायचा. अशा पद्धतीने तुम्ही जे काही सांगितलं, आणि गोचरेचे ग्रह आपल्या त्या तत्वाला कसे लावायचे आपल्या कुंडलीमध्ये, तेही हे करायचं. 1, 5, 9 जी आहे, 7, 11 मध्ये कुठले ग्रह आहेत, 2, 6, 10 मध्ये कुठले आहेत, 4, 8, 12 मध्ये कुठल्या पद्धतीचे ग्रह आहेत, त्याप्रमाणे गोचरीमध्ये ते कसे भरायचे आपल्या गोचरीने. आणि खूप छान झाला सर क्लास, आणि आहे एकदम म्हणजे ह्याचे प्रेडिक्शन पण चांगले आहेत त्या तत्वानुसार बघितलं तर. तर सुंदर झाला सर क्लास, तुमच्यामुळे आम्हाला एवढं शिकायला मिळतंय, त्याबद्दल अगदी नमस्कार. सगळी हरिकृपा आहे मॅडम, माझं काहीही नाही. नाही हो, तुम्ही बोलता, माझं काही नाही, नेहमी बोलता, पण खरंच खूप छान शिकवलं तुम्ही, चांगलं समजतंय आम्हाला, खूप छान. नाही, तरी सुद्धा कोणीतरी निर्माता वेगळा आहे ना मॅडम, किती झालं हो निर्माता वेगळा आहे, तर त्याने दिलं म्हणून आपण शिकवू शकतो ना, बरोबर आहे. असं आहे. बरं ठीक आहे. आता धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. हलडरकर तुम्हाला सांगायचं आहे काही? हो बोलते, 2 बोला. मिनिट, एक मिनिट बोलते. आता मुख्य थीम तर सांगितली आहे गीता मॅडमनी, पण अतिशय वेगळा दृष्टिकोन, आणि एवढ्या कुंडल्या, इतकी विविध पद्धती आपण शिकलो. प्रत्येक पद्धतीमध्ये असं काहीतरी वेचक आणि वेधक असं तुम्ही सांगितलेलं आहे की पत्रिका कोणत्या वळणावर मोड घेते, वळते, याचं अचूक मार्गदर्शन या तत्वांच्या अनुसरून तुम्ही आज दिलेले आहे सर. जास्त अंश भोगलेला ग्रह हा केव्हाही बलवान असतो, हे आधीही तुम्ही सांगितलं होतं. या तत्वात म्हणजे अगस्ती ऋषींच्या ह्याच्यात पण अगस्ती नाडीमध्ये सुद्धा तुम्ही सांगितलं. त्याच्यात अगदी एक महत्वाचा मुद्दा मला नोट करावासा वाटतो सर, की जेव्हा 2 ग्रह एकाच पॉकेटमध्ये, एकाच तत्वामध्ये आहेत, त्यातला एक ग्रह वक्री असेल आणि दुसरा ग्रह मंदगतीचा असेल, तर कोणाला कोण भारी पडेल आणि का, याचं उत्तर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. आणि तो ग्रह कालांतराने किंवा मंदगतीचा ग्रह पुढे आहे म्हणून आज तो आपली शक्ती दाखवतोय, पण उद्या जर मंगळासारखा किंवा बुधासारखा ग्रह जेव्हा पुढे जाईल तेव्हा तो आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे. तर ह्या आणि शनीचा आणि मंगळाचा हे देताना तुम्ही शुक्राचं पण उदाहरण देऊन ही कन्सेप्ट खूप क्लिअर झाली, की जर एखादा शुभग्रह मागे असेल तर त्याच्या शुभत्वामध्ये कमी कशी येईल आणि काय येईल याचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने मिळालं सर. या पद्धतीमध्ये वायुतत्व, अग्नितत्व आणि जलतत्व ह्या चारही तत्वांच्या ह्याच्यामध्ये सगळ्या तत्वांचे मिळून आपण ग्रहांचे अंश लक्षात घेऊन त्यांची बलवत्ता ठरवतोय,
हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात. आणि काही वेळा ठोकताळे देऊन काही अरिष्ट किंवा अल्पायुष्य किंवा अशा काही गोष्टी सांगितल्या जातात आणि एक प्रकारची चिंता घबराट अशी मनामध्ये निर्माण होते. तर त्याचा अचूक नियम तुम्ही सांगितलात की रवी आणि चंद्र हे जर सप्तम अष्टम असतील, पण केवळ शुक्ल पक्षातला तृतीय तिथीचा चंद्र हा जातकाला घातक कसा ठरतो ह्याच्या विषयी अगदी अंडरलाईन करून ठेवली पाहिजे. नाहीतर केवळ सप्तम आणि अष्टम आलेला आहे म्हणून घाबरून जाण्यामध्ये काही पॉइंट नाही. तर हे असे अचूक नियम देत देत तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे नेत आहात. आणि आतापर्यंत भृगुनंदी शिकलो आम्ही, अगस्ती शिकतोय. तर मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की अगस्ती ऋषींचा कुठे बाकी आपल्याला हे मिळत नाही, पण सुंदर नाही. आपल्याकडचे पूर्वापार ऋषी जे आहेत त्या ऋषींनी आपल्या मंत्र साधनेने ज्या उपासनेने जी काही निर्मिती केलेली आहे, जसं सावरकरांनी म्हटलं होतं की अगस्त्य ऋषींनी एका आचमनामध्ये समुद्राला आटवलं होतं. ही नोंद तर सगळ्यांना माहिती आहे. तेच अगस्त्य ऋषी, त्यांनी हा जो सिद्धांत ज्योतिषासंबंधी दिलेला आहे तो केव्हाही तितकाच प्रभावी आणि दीर्घकाळ उपयोगी पडणारा असाच असणार आहे. आणि तो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. बर, आता कुबल मॅडम, कुबल मॅडम समारोप करण्या अगोदर कोणाला काही विचारायचं आहे का, सांगा. एनी क्वेश्चन्स और एनी ओपिनियन और कॉमेंट्स? तर इथे आमच्याकडे कॉमेंट बॉक्स उघडं नाहीये, कळलं हरे का? कृष्ण. हरे कृष्णा, हरे कृष्णा. बोला. त्याच्यात अष्टमामध्ये चंद्र असताना आपण त्याच्यावर गुरुची दृष्टी शनीची दृष्टी वगैरे बघायची नाही का? तिथी कोणती आहे हा महत्वाचा. तृतीयाच, आता तुम्ही जी आता जर सकाळी तृतीया असेल आणि संध्याकाळी चतुर्थी लागली तर मग तो संध्याकाळचा जो जन्माच्या वेळेला जे तिथी असेल ते, हा मग तीच मग चतुर्थी ती लागली तरी सुद्धा त्या ठिकाणी काही ना काहीतरी आंदोलन होणार. पण गुरुची दृष्टी किंवा शनीची दृष्टी असेल त्या चंद्रावर तर सांगतो याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, आपला विषय फक्त हा तृतीयेच्या वरती आहे. त्याला ऑप्शन जर तृतीय नसेल आणि अष्टमात चंद्र असेल असं आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला, तुम्हाला गुरु जर उच्चीचा असेल किंवा गुरु दृष्ट असेल तर त्या चंद्राला घाबरण्याचं कारण नाही. आकाशामध्ये आज आपण चौकोन मध्ये आहोत, पण खरं आकाश गोल आहे. गोल से चौकोन में आ गए हैं. मग त्या ठिकाणी जर समजा असं एखादा विचार केला तर स्थानाला त्यांनी जे तृतीय स्थान आहे किंवा धनस्थान आहे किंवा अष्टम स्थान आहे, तर त्या स्थानाला जर रवीपासून तो असेल तर त्यावेळेला तिथे तुम्हाला तिथीला महत्व आहे. आणि जर गुरुची दृष्टी असेल तर एक वेळेला ठीक आहे, एक्सक्यूज आहे, पण तिथे भोग भोगावे लागणार ठरलेले. आणि प्रत्येक महिन्यामध्ये अशी ही तिथी येते आणि ती तिथी आल्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये होणारी जे काही आंदोलनं आहेत तर ती आपल्याला विचार करून ठरवायची आहेत किंवा काय होऊ शकतं आणि हे कशामुळे होतं. एक विषय जसा वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ, ह्या सगळ्या घडामोडीच आहेत ना आपल्या जीवनातील, नाही का? असं आहे. मग त्या ठिकाणी ह्या घडामोडी होण्यासाठी तिथे आता जसं आता तू हरिभक्त आहे, तुला माहिती आहे की आपण वर्तमान कर्म आपण जे काही करतो त्या कर्माचं फलित आपल्याला नेक्स्ट वीक या नेक्स्ट मंथ याच्यावरती अवलंबून आहे. कळलं का? आता जसं की आपल्याकडे तुला माहिती आहे आपण आता सुतकामध्ये आहोत, बरोबर आहे ना? मग आता तू पाळले की नाही सुतक? आहे पाळते. तर असं आहे की त्या देवाघरी गेलेल्या व्यक्तीने हात जोडून अंथरुणावरती सांगितलं की वयाच्या 94व्या वर्षापर्यंत माझ्या हातून ज्या चुका झाल्यात त्याचं प्रायश्चित्त मी भोगते आहे, तर कृपया
ज्या व्यक्तीला छळलं होतं त्या हा व्यक्तीला बोलवलं आणि सांगितलं मला माफ कर. त्या व्यक्तीने बापरे. काय जबाब दिला माहितीये? हा मी माफी कोण देणार, मला काही अधिकार नाही. तो बरोबर. परमेश्वर आहे, त्याच्याकडेच उपासना करा, याचना करा. तो हा तुम्हाला माफ करू शकला तर ठीक आहे, पण मला माफ करण्याचे अधिकार नाहीत. म्हणजे वयाच्या 94 वर्षी येऊन जातकाला ती बुद्धी येते आणि ती सुद्धा अंतिम काळामध्ये अंथरुणावरती. ठीक आहे, पण तेवढी तरी बुद्धी सुचली. हो सुचली, पण माफ नाही केलं ना. सुचली हा, म्हणजे अंतर्मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि बरोबर. माणसाने कितव्या वर्षी कितवं काम करावं, कोणतं हा, काम करावं, त्याला एक हम्म, मर्यादा आहे ना. बरोबर. गेल्या सोमवारचीच गोष्ट आहे ही. हा हा कळलं? म्हणजे तिथे तुम्ही जेव्हा अंथरुणावरती जाता, मग ते जिवंतपणे जा का मेल्यानंतर जा. पण बरोबर. जसं की थोडासा वेळ आहे का तुम्हाला? काही घाई नाही ना? नाही 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 सर, सर, बोला बोला तुम्ही, बोला. बोला सांगा ना सर. सर, बोला तुम्ही. सर बोला हे सर, बोला. हे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चालू ठेवू. चालेल, हा ठेवा, ठीक हरकत नाही. ठीक जे आहे. अधिक चिन्ह असतं, अधिक चिन्ह मेडिसिनचं, मेडिकल, हा त्या अधिक चिन्हामध्ये काय आहे माहितीये का? जो उभा आहे तो डॉक्टर आहे आणि आडवा आहे तो पेशंट आहे. कळलं? तर अधिक चिन्ह काय सर? फॅक्ट आहे. काय तर, अरे कमाल आहे. नाही नाही, असा खरंच तर्क सर, आम्हाला तर्क माहिती कधीच नव्हतं ही नाही लावला. गोष्ट. हा तर्क तुम्हीच लावू शकता सर. नव्याने कळलं सर आज. म्हणजे या अधिक चिन्हाला जागतिक मान्यता आहे, इव्हन आर्मीच्या टॉपच्या गाडीवरती पण लिहिलेलं असतं अधिक चिन्ह, म्हणजे डॉक्टर्स कार और पेशंट कार, इमर्जन्सी. तर अधिक चिन्हाचं महत्व काय? जो आडवा असतो तो पेशंट आहे, उभा आहे तो डॉक्टर आहे. कळलं का? मेडिकल सायन्स मध्ये. एनिवे, आणखी आता कुबल मॅडम, तुमचं मत तुम्ही प्रदर्शित करा. सर मी बोलू? हा बोला बोला. सर, बोला. एवढा इंटरेस्टिंग विषय तुम्ही शिकवताय आणि तुम्ही शिकवताय म्हणून तो अधिक इंटरेस्टिंग होतोय खरं तर. आणि आत्ताशी तुम्ही ग्रामरमध्येच एवढं आम्हाला सांगितलंय की मला वाटतं की आता जशा कुंडले घेणं चालू कराल तो विषय आणखीन जास्त रंगत जाईल आणि तुम्ही तर एवढ्या रंगतदार पद्धतीने शिकवता, सोपा करून शिकवता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि सर तुम्ही कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेत नाही, पण सर जे तुम्ही शिकलेलं आहात ते देणं सुद्धा सर एखाद्याला ते जमावं लागतं, ते त्याच्या मनात भावनेत असावं लागतं. नाही तर तेच तुमच्याकडे राहिलं असतं तर ते आमच्यापर्यंत कधीच पोहोचलं नसतं सर. त्यामुळे तुमची देण्याची भावना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे सर. आणि ते तुम्ही अगदी निस्वार्थपणे आणि भरभरून देताय, काहीही हातचं न ठेवता सगळं देताय. हे खरंच खूप मोठं आहे. तुम्ही त्याचे श्रेय घेत नाही, पण आम्हाला त्याचं श्रेय तुम्हाला द्यावंसं वाटतं आणि ते आतून अगदी मनापासून द्यावंसं वाटतं. त्यासाठी तुम्हाला सर शतशः नमन. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. तुमच्या पूर्णपणे मताशी मी सहमत आहे. पण कसं असतं मॅडम, की करता करविता आपल्याकडे पूर्वीपासून सांगितलेलं आहे. त्या झाडाचं पान सुद्धा परमेश्वराच्या आदेशावरती हलतं आणि पडतं, असं हो आहे. खरंय. हो आणि आपल्या पूर्वजांनी असं सांगितलेलं आहे. म्हणून हे ज्याने निर्माता आहे त्याला तुम्ही वगळू नका, हे त्याचं आहे. मग सर त्यानंच तुम्हाला बुद्धी दिली असं म्हणू शकतो ना सर, की ते हो आम्हाला शक्यतो. सगळे ज्ञान तुमच्याकडचं देण्याची. हो हो. बरोबर सर. खरंय पण सर. त्यामध्ये मी काही मेहरबानी करतोय असं कधी दर्शवत नाही. नाही नाही सर, तुम्ही आपली कधीच तसं कुठल्या एका शब्दाने सर सुद्धा कधी दर्शवलेलं नाही आणि दर्शवणार पण नाही, याची खात्री आहे सर पूर्ण. आणि त्यातलं ते तुमची जी देण्याची भावना ही थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण आमच्याकडे यावी सर, हीच एक इच्छा आहे सर. तेवढंच आम्हालाही देता यावं इतरांना. असं नाही सर, जे ठीक आहे घेतलेलं तो. आहे ते गुरुचं सर, त्याशिवाय ते गुरुविद्या घेतली असं होत नाही सर. कुठंतरी पांग ते फेडावंच लागतं सर. आणि ते आम्ही आमच्या परीने जसं जमेल तसं फेडण्याचा नक्की प्रयत्न करू सर. त्यासाठी बघा असं आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. कुलकर्णी मॅडम, असं आहे, शेवटी तुम्ही ब्रह्मचैतन्यांचं जे हे आहे, त्यांचं लिखाण आहे, हो त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे, कल्पनेच्या पलीकडची आहे. हो सर. आणि तुम्हाला ते रोज जर प्रवचन वाचल्यानंतर तर वेगवेगळं उलगडतं सर त्यातनं. दरवेळेला वेगवेगळं उलगडतं. असं नाही वाटत की आपण ते पुन्हा पुन्हा वाचतोय, म्हणजे असं होत नाही सर. म्हणजे ती एक आघातच आहे ते.
आणि ज्यांनी लिहिलं बरोबर ते बेलसर यांनी ते सुद्धा तेवढं त्यांचे हो अग्निपट्ट हो शिष्य होते. म्हणजे खूपच आता अतिशय सुंदर हिंदीमध्ये लिहिलं पण सर यायला ते. लागला, हिंदीमध्ये पण हो यायला सर, लागला आता. हिंदी इंग्लिश मध्ये पण येतं सर ते. माझ्याकडे ऑडिओ येतात सर तसे रोज. व्हेरी फाईन. ठीक आहे, बरं. चला धन्यवाद सर. आता धन्यवाद धन्यवाद. होय कोमल सर. मॅडम, हा युअर करते, ओपिनियन. पटकन करते. हा सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर सगळ्यांनी अगदी डिटेल हे दिलाय अभिप्राय. आपल्या चव्हाण मॅडमनी पण, हादळकर मॅडमनी तर आज मला एक पण पॉइंट नाही सुटला, म्हणजे सगळं छानच सांगितलं. आणि आता आपल्या तृप्ती मॅडमनी पण चांगलं सांगितलं. तर मी परत फक्त थोडंसं एवढंच नुसतं सांगते की व्याकरणच म्हणजे आपलं आता आजपर्यंत झालंय आणि ते खूप डिटेल झालं. सगळ्यात पहिल्यांदा आपण असं सांगितलं होतं की म्हणजे कुंडली आल्यावर आधी म्हणजे काल पुरुषाची कुंडली म्हणजे मेष राशीची मांडून मग ते ग्रह कुठल्या कुठल्या तत्वात म्हणजे 1 5 9 अग्नी तत्वात, 2 6 10 पृथ्वी तत्वात, 3 7 11 वायू तत्वात आणि 4 8 12 म्हणजे जल तत्वात असे आपण मांडून घ्यायचे. आणि आज त्याचं पुढचं तुम्ही असं म्हणजे ह्याच तत्वांमध्ये एखादा ग्रह आयदर जन्माच्या वेळेस वक्री असला तर कसा फलादेश करायचा किंवा गोचरीनी पण वक्री ग्रह तिथे येणार असेल तर कसा फलादेश करायचा ते तुम्ही अगदी डिटेल सांगितले आणि मला वाटतं सगळ्यांना कळालंच असेल. आणि परत तुम्ही ते तृतीयेच्या चंद्राबद्दल पण आज अजून जास्त क्लिअरन्स दिला. पण त्याच्यात अक्षय तृतीयेचा चंद्र मात्र असेल तर तो चांगला, कारण ते आपण 3.5 वगळलेला झाला. मुहूर्तापैकी एक म्हणतो ना. आणि मग करेक्ट. तुम्ही जाता जाता तुमचं पण सांगितलं, तुमचे शनी रवी आणि मंगळ म्हणजे एकाच तत्वात आहे, पण तुमचा तो सूत्रधार रवी आहे तर ते आम्ही बघतोच आहे, त्यामुळे तुम्ही कसे आहात ते. आणि अजून एक जाता जाता तुम्ही ते पण 12वा चंद्र आणि प्रदोष असल्यावर पण काही काही अशा निगेटिव्ह घटना घडू शकतात असं पण सांगितलं. तर सर एकंदरीतच खूप सुंदर क्लास झाला आणि मला वाटतं सगळ्यांनाच आता हे ग्रामर म्हणजे जरी आपण कुंडली नाही घेतली नंतर तर आपण भरपूर घेणार आहोत, पण हे घेणारच ग्रामर आहोत. कळणं फार महत्वाचं आहे. तर सगळ्यांना ते छानच कळालं असेल. तर त्यासाठी सर मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी हो सर, आभार मानतो आणि कोटी कोटी नमन पण करतो. थँक्यू सर, धन्यवाद थँक्यू. धन्यवाद हॅट्स धन्यवाद. ऑफ टू यू थँक्यू. अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज चला सगळ्यांना ग्रॅटिट्यूड. हार्दिक थँक्यू, शुभेच्छा थँक्यू मॅडम, आणि पुन्हा थँक्यू, या. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. खूप खरंच खूप छान धन्यवाद धन्यवाद सर. सर.